ta-na-na, doom ta-na-na, doom ta-na-na, doom ta-na-na, doom फळांची आवड लागली होती आणि आयुर्वेद तेव्हा असं काही तेवढं आवडत नाही. असं पॅटर्न असं होतं की शक्यतो आम्ही ग्रुप डिस्कशन पद्धतीनेच करायचो. जी आमच्या ग्रुपमध्ये 4-5 मुली आणि 6-7 मुलं अशी 11-12 जणांची आमची टीम होती. जे रात्री आम्ही ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करायची आणि दिवसा समजा जे काही होईल ते किंवा इव्हिनिंगच्या टाइममध्ये आयुर्वेद करायची. तिथे एक्झाम थोडं अगोदर केल्यानंतर मार्क पण जास्त पडतात आणि थोडंसं टाइम पिरियड कमी असतं तर आपण लगेच रिटर्न मध्ये पण लिहिता येतं. काउन्सिलिंगचा पार्ट खूप मोठा आहे आयुर्वेदामध्ये. तिकडेच होती आयुर्वेदामध्ये आणि 400ची ओपीडी आणि 1 डे. मग ते आम्ही तिथे जाऊन बघितली प्रत्यक्षात. जेव्हा बघितलं ना तेव्हा यार म्हणजे एकदम मस्त आहे. मग त्यानंतर फक्त पेशंट पुरती मर्यादित नाही पाहिजे. 6-7 म्हणजे मुलं आयुर्वेद करतात, बाकी सगळे आयुर्वेदिक. हळूहळू काय लागलं की नाही आयुर्वेदच बेस्ट आहे. किंवा आम्ही दोघं भाऊ असल्यामुळे मी म्हटलं होतं की सर माझ्या भावाने जरा पूर्ण फार्मास्युटिकल असं केलं आणि मी क्लिनिकचं केलं तर चालेल का? ते म्हणजे क्यों अच्छा है, गाय भी संभालना है, द्रव्य कलेक्शन भी करो, प्रोडक्शन भी करो, क्लिनिक भी संभालो, सब कुछ हो सकता है. स्वतःचं हॉस्पिटल क्लिनिक काय नाही फक्त म्हणायला जेवढं सोपं आहे तेवढ्या पाठीमागे त्याच्या इन्व्हेस्टमेंट मेहनत खूप जास्त असते. तरी प्रोडक्ट बनवायला लागतो. आयुर्वेदिक प्रोडक्ट किंवा दिवाळीचे काही किट बनवतो आपण, अभ्यंग बनवतो, उपने बनवतो किंवा काही कल्प बनवतो, जेवणप्राशन बनवतो. हे बनवतो आपण, परंतु एका वेळेनंतर मार्केट कसं अवेलेबल करून द्यायचं जेणेकरून तर आम्ही जे सुरुवात केली होती तर मी देशमुख सर अमृतवाड सरांकडे जे काही बघितलेलं होतं तेच प्रोडक्ट मी करायचो. ते क्वालिटी आणि त्याच्याबद्दल इतर ठिकाणी जाऊन बघणं की कशा प्रकारचे प्रोडक्ट विकतात. पर्सनली म्हणतात खूप चांगले दोघं भाऊ मिळून तुम्ही करताय. तर सेकंड इयर पासून मला वाटतं त्यांनी बाहेर पण जाणं स्टार्ट केलं पाहिजे. गुरु शिष्य परंपरा जी आयुर्वेदात आलेली आपली तर त्यानुसार ते करणं गरजेचं आहे. म्हणजे आता आमच्या दोघांचं असं जर्नी झालेलं आहे कुठेही आमच्या कामाचेच लोक आहे. येणारा जो काळ आहे तो आयुर्वेदाचाच असणार आहे. परफेक्ट नॉलेज नसतं जे की एमबीबीएसचं जे कॉन्फिडन्सली प्रॅक्टिस करतो तेवढं कॉन्फिडन्स आयुर्वेदाच्या मुलांमध्ये नसतो. क्लिनिकला ऑइल्स असतील, ग्रोथ तेल आमच्या स्वतःची आम्ही कंपनीची घेतो आणि एक स्किल म्हणून किंवा एक वेगवेगळ्या अँगलने आपण ट्रीटमेंट कशी करू शकतो यासाठी आपल्याला चंद्रकुमार सर, अमृतवाड सर असे 2 तर मी व्यवस्थितपणे ते पूर्ण केले कॉलेजच्या लाईफमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी आकाश क्षीरसागर तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आयुर्वेदा मराठीच्या या नवीन एपिसोडमध्ये. हा खूप स्पेशल एपिसोड राहणार आहे कारण या एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहेत कृषी वैद्य मनोज गायकवाड आणि माधव गायकवाड सर. कारण यांचा जो हर्बल फार्म आहे तो सध्या खूपच जास्त प्रचलित आहे, त्यामुळे वेगळं इंट्रोडक्शन करून द्यायची याची काही गरज नाही. आपण आपल्या आयुर्वेदा मराठीच्या कट्ट्यावरती वैद्य मनोज गायकवाड सरांना नमस्कार सर. नमस्कार सर. आम्हाला आता आपण पूर्ण जर्नी ऐकून घ्यायची तुमची, तर आपण सुरुवातीला बेसिक पासून जाऊया. म्हणजे सुरुवातीपासूनच जाऊया की तुम्ही जेव्हा या प्रवासाला चालू केलं, बीएमएस स्टार्ट केलं, त्याच्या मागचं रिझन काय होतं? आता आमच्यासारखं तर खरं सांगायला गेलं तर माझ्यासारखं विद्यार्थी जेव्हा एमबीबीएस ला नंबर लागत नाही तेव्हाच्या फील्डकडे येतो. तर तुमचं काय ध्येय होतं की माधव सर बीएमएस मध्ये आले म्हणून मनोज सरांना यायचंच होतं, असं काही होतं का? नाही, तसं तर नाही ऍक्च्युअल मध्ये. पण नीट मध्ये एमबीबीएस म्हणजे जे काही मार्क आहे ते कमी पडल्यामुळे एमबीबीएस ला नंबर लागला नाही. जास्त काही नाही, थोडासा डिफरन्स होता. सेमी गव्हर्नमेंट मिळत होतं पण त्यावेळेस पैसे वगैरे पेड करण्यासाठी तेवढी काही आर्थिक परिस्थिती नव्हती. तर मग गव्हर्नमेंट मध्ये कमी खर्च लागतो म्हणून बीएमएस वगैरे घेण्यात आलं. कुठे होतं सर तुमचं बीएमएस? माझं बीएमएस कॉलेज जे होतं ते शासकीय आयुर्वेदिक कॉलेज नांदेड येथे होतं. तिथं तुमचं युजी 2017ची बॅच. स्टेरला असताना इंटर्नशिपला योगेश मार्लापल्ले म्हणून एक सर होते.
तर ते आमचे लेक्चर घ्यायचे. म्हणजे सकाळी जे काही आपल्याला फर्स्ट इयरला हा, हा. अष्टांगहृदय वगैरे हा जो बरोबर. काही सब्जेक्ट होता, तर त्याचे आम्हाला ते आयुष्यगामी अध्याय, दिनचर्या, ऋतुचर्या, 11-12 अध्याय जे महत्वाचे सांगितलेले आहेत, तर ते आमचे लेक्चर घ्यायचे. तिथून आवड निर्माण झाली. म्हणजे आणि तेव्हा तुम्हाला आयुर्वेद आवडायला हा आयुर्वेद हे आवडायला आणि तुम्ही लागलं. हॉस्पिटलला प्रॅक्टिस करण्यासाठी कधीपासून गेलात स्वतःवरून की फर्स्ट इयर की सेकंड इयर? प्रॅक्टिस मध्ये असं होतं की फर्स्ट इयर पासूनच फर्स्ट इयर हा, म्हणजे सरांचे आता फर्स्ट इयरला एक 6 महिने तर असं होतं की जस्ट फक्त कॉलेज वगैरे करायचं आणि जो रेग्युलर रुटीन असायचं, समजा 5ला कॉलेज होणार, पण मग कॅन्टीन, मग इव्हिनिंगला मला वेळ राहायचा 1-2 तास. तेव्हा आमचे योगेश भाई आहे, सकाळी सकाळी मॉर्निंग इव्हिनिंगला किंवा मॉर्निंगला, संडेच्या दिवशी मॉर्निंगला आणि इतर वेळेस समजा ते इव्हिनिंगला आमचे लेक्चर्स घ्यायचे. तर मग तिथून थोडस आपल्याला आयुर्वेद काय ऍक्च्युअली कळायला लागलं प्रॅक्टिकली. अगोदर असं होतं की चला श्लोक पाठ करा बरोबर. किंवा मग लेक्चर्स करा, ते कॉपी पेस्ट, मग ते जे काय असेल Theory. हा ते आपण थेअरी वगैरे करायचो. बसून फक्त आयुर्वेदिक प्रॅक्टिसला जात होते की मॉडर्न कडे पण गेले होते तुम्ही? मॉडर्नचं हो, कारण सुरुवातीला थोडस आयुर्वेदात तेवढं काही समजत नव्हतं आणि असं डॉक्टरचा फीलही वाटत नव्हता. म्हणजे अशा इथं नांदेडचं कॉलेज असल्यामुळे तिथे विष्णुपुरी म्हणून गव्हर्नमेंट एमबीबीएसचं कॉलेज आहे, हा. यशवंतराव चव्हाण. तर तिथे आम्ही कॅज्युअल्टीला जायचो. मग ते जायचा टाइम असा होता की रात्री वगैरे 8 मेसचं जेवण वगैरे झालं की आम्ही सगळे माझे मित्र रूममेट्स वगैरे आम्ही एक 8 ते रात्रीचे 2 वाजेपर्यंत तिथे मॉडर्न शिकायचो. आणि तिथे ऍक्च्युअल मध्ये असं फील व्हायचं की आपण डॉक्टर आहे ते, कारण इमर्जन्सी पेशंट यायचे, एकदम सिरियस पेशंट राहायचे, क्रिटिकल कंडिशनचे त्याचे. तर तिथे खूप सारं काम पण मिळायला लागलं. मग मॉडर्नची तर आवड लागली होती आणि आयुर्वेद तेव्हा असं काही तेवढं आवडत पण म्हणजे नव्हतं. तेव्हा तुम्हाला डॉक्टर आलं हा. हसू यायला लागलं. हा, पण मग सीन असा होता की ते तर मॉडर्नचं तर ठीक वाटायचं, कारण प्रॅक्टिस वगैरे ह्या गोष्टी. पण आमचे जे काही लेक्चर्स घ्यायचे योगेश भाई, आम्ही तुम्हाला आता सांगितलं, जे की आम्हाला असं समजून सांगायचे की एक एक श्लोकाचं अर्थ वगैरे ते, तर तेव्हा थोडस जास्तच म्हणजे आयुर्वेद पण असं सोबत सोबत करायला लागतो. म्हणजे रात्री आम्ही ॲलोपॅथीचं प्रॅक्टिस करायचे आणि दिवसा समजा जे काही होईल ते किंवा इव्हिनिंगच्या टाइम मध्ये आयुर्वेद करायचो. बरोबर. आता पूर्ण तुम्ही दिवसभर कॉलेजही करायचे 4-5 वाजेपर्यंत, त्यानंतर 8 ते 2 पर्यंत तुम्ही क्लिनिकही करायचे. टाइम मॅनेजमेंट कसं होत होतं? एकटी होत नव्हतं का शेड्यूल? हा, हेक्टिक तर होत होता, पण मग ते कसं होतं रेग्युलर तिकडचंही आवडत होतं. मॉडर्नचा वगैरे तो जो पार्ट आहे तो संध्याकाळी चूक आम्ही करायचो. म्हणजे दिवसा जे होतं कॉलेज 10 ते 5 राहायचं आणि 10 ते 5 कॉलेज आम्ही तर ते रेग्युलरच करायचो ऑलमोस्ट, कारण फर्स्ट इयरला कंपल्सरी राहायचं कॉलेज. तर ते असं त्या पद्धतीनं सेकंड इयरला रेग्युलर केलं तुम्ही कॉलेज? हा, सेकंड इयरला रेग्युलर केलं. कॉलेजही रेग्युलर केलं, प्रॅक्टिस रेग्युलर केली. हा. तर काही जण काय करतात की पूर्ण कॉलेज बंक मारून प्रॅक्टिस करायचं हे कारण देऊन नाही, तसं नव्हतं करत आम्ही. कारण ना रिकाम्या वेळात असं आहे की 2 तास जरी आपण आयुर्वेदिक केलं इव्हिनिंगला सुरुवातीच्या स्टेजला 2 तास रेग्युलर प्रॅक्टिशनरकडे, जे की फेमस असतील त्यांच्याकडे, तर आपल्याला त्यातही भरपूर काही मिळतं. असं आहे ते. आणि आम्ही हळूहळू नंतर तर टाइम वाढवला. फर्स्ट इयर पासूनच एक सुरुवात केली होती आम्ही. 6 महिने कॉलेजचे कंप्लीट झाल्याच्या नंतर सुरुवात केली. आणि मॉडर्नचं तर आम्ही त्या पिरियड मध्ये केलं होतं किंवा आम्हाला असं काही सांगितलं होतं सिनियरने की क्लासेस वगैरे करा, ते मॉडर्नचे काही बुक्स असेल तर ते वाचा, किंवा असा ट्रेंड होता की सगळेजण मॉडर्नच करायचे अगोदर. मग आम्ही त्यांच्यानुसार तेच करायचो. पण मग हळूहळू काही असे हे होते सिनियर की एक 7-8 सिनियर होते परिचित, जे की आमच्या फ्रेंड सर्कलचे होते. ते ऍक्च्युअल मध्ये एकदम चांगल्या पद्धतीने आयुर्वेदिक शिकतही होते आणि प्रॅक्टिस आणि असं त्यांना ते चांगला एक्सपिरियन्स पण येत होता. मग त्यांच्यासोबत राहून राहून आम्हाला इंटरेस्ट वाढत गेला. मग आम्ही ते दोन्ही बॅलन्स करत गेलो. फर्स्ट इयरचा पार्ट, मग सेकंड इयर थर्ड इयर पासून हळूहळू तर आम्ही पूर्णपणे सर्कल मला आता हे सर्व जर्नी एकट्या माणसाच्या एवढं एकटी शेड्यूल पार करून तुमची सोबत कशी आहे जास्त गरजेचं आहे. तुम्ही आता नाही, यामध्ये आमच्या जर्नीमध्ये किंवा माझा असेल किंवा माझा भाऊ जो आहे तो, आमच्या दोघांच्या जर्नीत फ्रेंड सर्कलचा खूप मोठा रोल आहे. कारण ऍक्च्युअल आपण म्हणतो की टीचर तर टीचर असतात, त्यात काही विषय नाही. आपल्याला ते काय युनिव्हर्सिटी एक्झामसाठी ज्या काही गोष्टी लागतात किंवा आपला सिलेबस आहे ते कम्प्लीट करून घेतात. पण ओव्हरऑल बाकी पण काही पार्ट असतो, युनिव्हर्सिटीची प्रिपरेशन करतो आपण एक्झामची, तर तेव्हा मित्रांचं पण हे असतो किंवा आपण प्रॅक्टिकली कुठे शिकण्यासाठी जातो, तेव्हा पण आपल्याला त्याची मदत होती. मित्रांच्या सपोर्टने किंवा एकमेकांच्या युनिटीने आपण एखादं चांगलं नवीन डिस्कशन होतं. आमचं असं होतं की माझे जे रूममेट होते तर आम्ही डिस्कस पण करायचो वेगवेगळ्या टॉपिकचं. समजा
फर्स्ट इयरचं असं होतं की मी संस्कृत करायचो, दुसरा मित्र अष्टांग हृदय करायचा, तिसरा पदार्थ विज्ञान करायचा. मग एकत्र येऊन रात्री डिस्कशन करायचो, जेणेकरून कमी टायमिंग मध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास व्हायचा. आणि आमचं जे होतं ना, तर सगळ्यांच्या टेंडन्सी तेच होतं की फक्त मॉडर्न नाही करायचं. मॉडर्न सोबत म्हणजे मॉडर्न तर नेसेसरी आहे, ते पण लागतं डायग्नोसिस साठी किंवा इतर आपल्याला, कारण काळानुसार आपल्याला त्याचंही नॉलेज लागतंच. पण जे आयुर्वेदिक ज्या टर्म्स आहे, कंडिशन आहे, तिथंही आम्ही फोकस करायचो समजा डिस्कस मध्ये, मॉडर्न आणि आयुर्वेद असं दोन्ही पण. आणि बाकी असे काही माझे मित्र होते दुसरे, म्हणजे बॅचमेट्स म्हणता येईल, की ते फक्त मॉडर्न आणि तेवढंच करायचे. त्यांना आयुर्वेद म्हणजे काही नाही, त्यात काही स्कोप नाहीये, जायचं नाही, फक्त मॉडर्नच करायचं. हा, फक्त मॉडर्न करायचं. आयुर्वेदला नाव ठेवायचे किंवा जे कोणी करत होते त्याला ते म्हणायचे की काही नाही, त्यामध्ये काही मिळत नाही, कोणी पेशंट येत नाही, पैसे राहत नाही, किंवा डॉक्टर झाल्याचे फील येत नाही, किंवा आणखी या सर्वांमध्ये तुमचा माधव सरांचा गायडन्स किती महत्वाचा होता? कारण तुम्ही बीएमएस घेण्यापासून, कारण ते पहिले बीएमएस मध्ये जॉईन झालेले होते, तेव्हा तुम्हाला बीएमएस करा म्हणून, किंवा त्याच्यामध्ये कसा गायडन्स होता, हे तुम्हाला किती फायदेशीर? ऍक्च्युअल मध्ये त्याचं माझं म्हणजे तो 2 वर्ष सिनियर असल्यामुळे त्याचं उस्मानाबाद कॉलेज तर फिक्स होतं, आणि त्याला एक्सपिरियन्स म्हणजे आला होता. आयुर्वेदामध्ये स्कोप आहे, कारण तो फोटोग्राफीचं त्याचं नेमकंच फोटोज बाय माधव हे पेज खूप प्रचलित झालं होतं. कारण ते वेगवेगळ्या आयुर्वेदिक पोस्ट असेल वनस्पतीच्या, तर तो इंस्टाग्रामच्या माध्यमातून सगळ्या स्टुडंट पर्यंत ते जात होता. आणि ऍक्च्युअली त्याला खूप सारे प्राइज पण मिळाले होते त्या संदर्भात. महाराष्ट्रामध्ये तो चांगल्याच म्हणजे माहीत झाला होता. मग त्याच्यानंतर माझा नंबर जेव्हा लागला तर त्याच्याच कॉलेजला लागला होता, फर्स्ट राऊंड मध्ये उस्मानाबादला. तिथे गेल्याच्या नंतर भाऊ म्हणे मी आज इथे, तर तू समजा आपण दुसरा तुला चान्स आहे. मग मला मुंबईचं आरे पोद्दार पण मिळत होतं आणि नांदेडचं मिळत होतं, पण मी नांदेडचं चॉईस केलं. आणि त्याचं रिझन असं होतं की डॉक्टर लाईन आहे समोर, प्रॅक्टिस करायला खूप सारा स्कोप आहे. आणि आणि त्यामुळे गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे, खूप जुनं कॉलेज आहे, तिथे पेशंट पण खूप आहे असं ऐकण्यात आलं होतं. तर तो म्हणला की कॉलेज खूप चांगलं आहे, त्यामुळे तू जीएससी नांदेड आपण रिटेन्शन भरून टाकू. आणि मग ते केलं. आणि मग आयुर्वेदात पण स्कोप आहे असं तो म्हणला. कारण मी आता बघतोय तर खूप सारे मुलं माझ्याकडे समजा म्हणजे अटॅच होता येते की सर तुम्ही खूप चांगलं पेज आहे, तुम्ही आयुर्वेदात खूप चांगलं काम करताय. त्यालाही असं वाटलं की चला सक्का म्हणजे आम्ही दोघं भाऊ मिळून आपण एक चांगलं काहीतरी करू शकतो पुढे. म्हणून तो म्हणला चला घेऊन टाक, रिपीट वगैरे काही करू नको, ऍडमिशन घेऊन टाकलं मग नांदेडचं. तेव्हा नंबर लागले वाटलं नाही का की दोघांना एकाच कॉलेजला करता येईल, सोबत राहता येईल? नाही, तेव्हा असं होतं की ते त्याचं म्हणणं होतं की कॉलेज खूप चांगलं आहे, गव्हर्नमेंट आहे, फॅसिलिटी आहे. पण ऍक्च्युअली अशी स्थिती होती की ते बायपासला आलं, तिथे मार्केट नाहीये तेवढं. मार्केट म्हणजे कसं एकदम असं बाहेर पडलं की हॉस्पिटल नाहीये. पण तिथे एक त्याचं बेनिफिट असं झालं की त्यांचे जे प्रिन्सिपल होते त्यावेळेस खापर्डे सर होते नागपूरचे, आता सध्या ते रिटायर झालेले. पण त्यावेळेसचे ते सरांनी खूप सारं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी खूप सारं काम केलं होतं, जे की त्यांना मोटिवेशन म्हणून ते मुलं वेगवेगळे औषधी निर्माण अशा ह्या गोष्टी करायच्या. सर आता खूप जण आता युनिव्हर्सिटीची प्रॅक्टिस करताना, म्हणजे युनिव्हर्सिटीची एक्झाम जवळ आल्यानंतर काय करतात की शेवटचे 1-2 मंथ बाकी असताना एक्झाम प्रिपरेशनला घेतात, मोजका सिलेबस करतात आणि पासिंग व्हायला बघतात. तर तुमच्या वेळेस तुम्ही काय करत होता की फक्त पासिंगचं बघत होता की कन्सेप्च्युअल स्टडीज करत होता? जसं की आता मी सेकंड इयरला मला रसशास्त्र आहे, द्रव्यगुण आहे, मग याच्यामध्ये फक्त पासिंग पुरतं केलं की त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जाऊन केलं? आता तुमचं सर्व काम जे आहे ते रसशास्त्रावरच आहे, त्यामुळे आता तुम्ही ते डिटेलिंग मध्ये अभ्यास केलं की पासिंग पुरतं केलं? श्लोक वगैरे पाठ केले होते का? हे सर्व जाणून घ्यायला. अभ्यासाचा पॅटर्न असा होता की शक्यतो आम्ही ग्रुप डिस्कशन पद्धतीनेच करायचो. एक आमच्या ग्रुपमध्ये 4-5 मुली आणि 6-7 मुलं, असे 11-12 जणांची आमची टीम होती. तर शक्यतो डिस्कशन केलं जायचं. त्यातून मॉडर्नचे आणि आयुर्वेद आपल्याला असं दोन्ही सिलेबस येतो युनिव्हर्सिटीसाठी, तर आम्ही ह्या पद्धतीने अभ्यास करायचो. मग दुसरा पार्ट असा आहे की थोडी युनिव्हर्सिटी एक्झाम असेल तर थोडं स्ट्रेसफुल आणि जास्त टाइम त्याचा अभ्यास करायचो. बऱ्याच वेळेस आम्ही रात्री पण 2-2 वाजेपर्यंत अभ्यास करायचो, सकाळी पण लवकर उठून त्या पद्धतीत. कारण युनिव्हर्सिटीच्या एक्झामच्या थोडंसं अगोदर केलं ना तर मार्क पण जास्त पडतात आणि थोडस टाइम पिरियड कमी असतो, तर आपण लगेच ते रिटर्न मध्ये पण लिहिता येतं. पण वार्षिक जो येतो होता तर ते पण आम्ही असं कॉन्स्टंट करायचो, 1-2 तास 3 तास वगैरे कॉलेजच्या व्यतिरिक्त 2 तास 3 तास, कधी कॉलेजचं काही वर्क असेल तर ते करायचो, म्हणजे रेग्युलर करायचो. आणि यासोबत काय काय प्रॅक्टिकलचं बाहेर आम्ही करायचो ना, म्हणजे ऑब्झर्वेशन वगैरे, तर त्याची आम्हाला मदत व्हायची. कारण एक्झाम मध्ये लिहिण्यासाठी किंवा आपल्या युनिव्हर्सिटीचा असा प्रकार आहे की
बऱ्याच वेळेस जर तुम्ही त्या रिलेटेड जरी कंटेंट लिहिलं तर मार्क पण चांगले मिळतात. म्हणजे असं काही नाही की एखाद्या वेळेस एखादा क्वेश्चन खूप ऑड आला तर आपण त्याला प्युअरली ब्लँक सोडायचं. त्या अनुषंगाने त्या रिलेटेड जरी थोडं जरी लिहिलं गेलं तर त्याचीही मदत व्हायची. पण शक्यतो माझे जे मित्र आहे, राम असेल, ऋषी, कुंडलिक असेल, विजय, सूरज, काही मैत्रिणी, गीता, शीतल वगैरे, तर आम्ही असं डिस्कशनच्या माध्यमातून खूप सारा सिलेबस तो कव्हर करायचो. आता तुम्ही मित्रांबद्दल सांगितलं, त्यांच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला मिळेल काय, कसे होते? म्हणजे मित्रांचं असं होतं की सगळे शेतकरी कुटुंबातून होते आणि मी शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे आमच्या ज्या थिंकिंग आहे ते मॅच व्हायचं. सगळ्यांचे आई वडील हे सर्वसाधारण, कोणालाही श्रीमंत, म्हणजे मिडल क्लास फॅमिली होती. म्हणजे एकदम कोणात ऍटिट्यूड नाही असं नाही, एकदम साधे सरळ आणि अडीअडचणीत मदत करणारे, सपोर्टिव्ह होते सगळे. आणि मेन यात विशेष असं आहे की कॉलेज लाईफ मध्ये मुलांना व्यसनाच्या त्याच्या सवयी खूप लागतात. आणि आमचा असा ग्रुप होता की कोणाला साधं स्मोकिंग नावाचा प्रकार नाही, कधी व्यसन नाही. आम्ही एन्जॉय म्हणून आम्ही फिरायला जाणे किंवा एखाद्या स्पॉटला व्हिजिट करणं एखाद्या संडेला, किंवा असं मूवी एखादा चांगला असेल तसं ग्रुपने जायचो. पण अशा वाईट सवयी नव्हत्या आम्हाला. त्यामुळं मित्रांचा खूप फायदा झाला की आपण वेगवेगळ्या डॉक्टरांसोबत आम्ही कनेक्ट झालो. आणि एखादी गोष्ट समजा रामला काही नवीन माहिती झालं किंवा कुंडलिकला माहित झालं तर आमचं डिस्कशन व्हायचं एकमेकांचं. अरे हे केलं गेलं पाहिजे. मी त्या सरांना भेटलो, मी परभणीच्या सरला भेटलो, मी नांदेडच्या सरांना, मी पुण्याला, किंवा मी सेमिनार अटेंड केला. मग आमच्या चर्चा व्हायच्या. म्हणजे आमची थिंकिंग होती की आयुर्वेदातच काम करायचं पुढे. हळूहळू आवड निर्माण झाली होती तर मग त्यानुसार. कारण मित्रांचा खूप रोल असतो. आपण म्हणतो एखाद्या वाईट संगत लागायला खूप कमी वेळ लागतो, चांगली सवय लागायला खूप वेळ लागतो. तर असंच होतं आमचं की सगळं मेहनत करायची, वेगवेगळं नॉलेज गेन करायचं असं. म्हणजे फक्त अभ्यास करायचा म्हणून अभ्यास करण्यासाठी नव्हतं, तर सोबत नॉलेज गेन करायचं. म्हणजे चिल पण केले तुम्ही, असं नाही की पूर्ण अभ्यासामध्ये 24 तास दिलेले असं नाही. आमचे असे होते की ऋषी राम हे स्टेज त्यांना फिक्स होतं. म्हणजे इथपर्यंत मॅनेजमेंटच्या बाबतीत मी करायचो. अजून आमचा एक प्रॉपरचा मित्र राम गोनगोखले आणि गोपाल गंगोत्री, हे दोघं पण खूप चांगला मला सपोर्ट होता त्यांचा. म्हणजे तो जीएस होता आमच्या कॉलेजचा. बाकी मी कोषाध्यक्ष म्हणून पण पद माझ्याकडे होतं. पैशाचं मॅनेजमेंट असेल, प्रोग्राम मॅनेजमेंट असेल, हे पण आम्ही ते करायचो. म्हणजे असं ओव्हर म्हणजे एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी ज्या असतात, गणपती फेस्टिवल असेल, गॅदरिंग असेल, किंवा शिवजयंती असेल, भीम जयंती असेल, किंवा अदर काही असेल तर आम्ही ते करायचो. किंवा कॉलेजला एखादा प्रोग्राम असेल, जसं की आता आपण आयुर्वेद व्यासपीठचे प्रोग्राम असतात, निमाचे असतात, सेवांकुरचे असतात, त्यात मी कोऑर्डिनेटर म्हणून होतो. किंवा माझ्या मित्रांनाही चांगलंच पद होतं, कोणी अध्यक्ष होतं, कोणी उपाध्यक्ष होतं, कोणी सदस्य होतं. असं वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हायचो. तर एक एनर्जी होती, असं फालतू टाइमच नव्हता जात. म्हणजे कॉलेजच्या व्यतिरिक्त पण ऍक्टिव्हिटी करायचो, अभ्यास पण व्हायचा. आणि फिरण्याच्या बाबतीत असं होतं की आम्ही खूप सारे स्पॉट फिरलेले, आउट ऑफ महाराष्ट्र असेल. कारण आमचं असं होतं की फिरल्याने असं नाही की ते वाईट सवय, फिरल्याने व्यावहारिक नॉलेज मिळतं, त्याचबरोबर आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. मुलं फिरतात पण चुकीच्या ठिकाणी फिरतात. म्हणजे एक एन्जॉय म्हणून आता आम्ही एखादं गड ट्रेकिंग करायचो आम्ही, म्हणजे राजगड असेल किंवा मग भरपूर साऱ्या अशा वेगवेगळ्या स्पॉटला जायचो. तिथे आम्हाला काहीतरी वनस्पती दिसायची. म्हणजे आमचं जे सेकंड इयर नंतर तर ऍक्च्युअल मध्ये फोकस राहायचा. तिथे शतावरी दिसली, तिथे अर्जुनचं झाड होतं, तिथे कंटकारी दिसलं, तिथं सारीवा, कृष्ण सारीवा दिसली, असंही आमचं राहायचं. लागलं आणखी मजा पण येत होती. आम्ही त्याला थोडस ट्रेस करत होतो. असं ह्या पद्धतीत मित्रांचा सपोर्ट होता खूप सारा. आता पण मला जेव्हा पण काही अडचण असली तर त्यांच्याकडे मला सोल्युशन मिळतं. आणि सगळे मित्र वेल सेट आहे, सगळ्यांचे क्लिनिक आहे वेगवेगळ्या ठिकाणी, एक एक दोन दोन ब्रांच ओपन केलेले आहे, ऑलमोस्ट सगळे सेट आहे. आणि आम्ही 6-7 म्हणजे मुलं हे आयुर्वेद करतात, बाकी सगळे ॲलोपॅथिक. पण आम्ही सगळ्यात अगोदर सेट झालेलो आहे म्हणजे बॅच मध्ये, जो की परफेक्ट आयुर्वेद प्रॅक्टिस प्लस सगळ्यांचा इन्कम सोर्स जनरेट झाला आणि एक नाव पण झालं. त्यावेळेला तुम्ही सेकंड इयरला असताना, फर्स्ट इयरला असताना सेमिनार अटेंड करत होते का वेगवेगळे? आता तुम्ही ट्रॅव्हलिंग करत होते त्याप्रमाणे सेमिनार अटेंड करत होते का? आणि ते करत होते तर त्याचा किती फायदा होतो? फर्स्ट इयरला नाही, पण जेव्हा सेकंड इयरला गेलो ना तर तेव्हा आम्हाला द्रव्य गुण हा सब्जेक्ट, म्हणजे सगळ्यांनाच द्रव्य गुण आणि रसशास्त्र. द्रव्य गुणचं एक कॉलेजच्या मार्फत एक ट्रिप असते. तर आम्हाला बाराडचं एक 11 एकर मध्ये जे काही गार्डन आहे तिथं व्हिजिटला न्यायचे वार्षिक मध्ये. तर तिथे
आम्ही म्हणजे जे काही टीचर असेल तर पुढाकार घेऊन आम्ही तिथे 1-2 ट्रिप वगैरे केलेल्या आहे. तर तेच बस कॉलेजच्या पण एवढ्या काही अशा विशेष कॉलेजच्या माध्यमातून होत नव्हत्या. पण जेव्हा प्रायव्हेट डॉक्टर्स वगैरे ठेवायचे तर तेव्हा आम्ही त्यांच्यात पार्टिसिपेट किंवा मग तिथे जाणार. तिथे मग जास्त मिळायचं समजा वेगवेगळ्या वनस्पती वगैरे असं. कॉलेजचंही गार्डन खूप चांगलं होतं. म्हणजे तिथेही खूप साऱ्या वनस्पतीच्या व्हरायटी होता. पण ऍक्च्युअल जे प्रायव्हेट गार्डन्स असतात ना तिथे मल्टिपल असतात. नंबर ऑफ व्हरायटी जास्त असतात. आणि तिथे आपणही लक्ष देऊन करतो. थोडंसं पेएबल असतं तर त्याची किंमत आपल्यालाही कळते. समजा 800-1000 रुपये फीस असली की आपणही तिथे व्यवस्थित करतो. तुम्ही तर असे जास्त रसशास्त्रामध्ये इंटरेस्ट होता जास्त की द्रव्यगुणमध्ये? नाही, तसा इंटरेस्ट तर दोन्ही पण होता. म्हणजे शेतकरी कुटुंबातून आमचं असल्यामुळे बॅकग्राऊंड मध्ये आम्ही व्हेजिटेबल्स खूप सारे लावायचो शेतात. तर हे झाड वगैरे लावणे म्हणजे ती आवड लहानपणापासून होती. आमच्याकडे खूप सारे फळांचे किंवा पालेभाज्याची सवय होती. तर आम्ही हे जे द्रव्यगुण सब्जेक्ट आहे तर इंटरेस्ट वाटायचा आहे. शतावरी, अश्वगंधा, सफेद मुसळी, अद्रक. आता हे जे विश्व म्हणजे सुंठी. तर ही सुंठी आमच्या आजोबांच्या काळापासून पारंपरिक शेती जशी मक्का, कापूस वगैरे लावतात त्याप्रमाणे आम्ही अद्रक हे पीक लावतो. आणि असं नाही मोठ्या क्वांटिटीमध्ये असतात. 1-4-5 एकर मध्ये असे अद्रक लावतो. मग हे अद्रक म्हणजे आले जे की विश्व आपल्या द्रव्यगुण मध्ये. तर याचं खूप महत्व आहे. म्हणजे असं अटॅचमेंट वाढत चालली औषधी निर्माणच्या बाबतीत. मग आम्ही वाचन वगैरे करत होतो. आणि द्रव्यगुणला जेव्हा सेकंड इयरला गेलो तेव्हा भावाकडून पण खूप सारं माहिती मिळायला लागली. कारण तो तेव्हा फोटोज माझ्यावर खूप सारे पोस्ट टाकायचो. त्याचा सेकंड इयरला आपले द्रव्यमध्ये कसं रसवीर्य, विपाक, त्याचा अभ्यंतर कर्म असेल, बाह्य कर्म असेल, याचं डिटेल्स आलेलं आहे. तर आपल्याला इंटरनलला म्हणा किंवा युनिव्हर्सिटीला वाचावंच लागायचं डिटेल्स मध्ये. तर ते हळूहळू त्याला म्हणजे आवड. रसशास्त्राचे कल्प बनवायला कधी सुरुवात केली? रसाचं मला आलं होतं ते आपले प्रॅक्टिकल मध्ये गर्भपाल रस. तर तेव्हा मी थोडस ते बघितलं. 8 दिवस त्यांनी ते भावना अपराजिता स्वरसाची भावना वगैरे होती. त्याचबरोबर शतावरी कल्पचा हा एक फॉर्म्युलेशन होतं. तर त्यावेळेस शतावरी कल्पामध्ये आम्ही असंच ड्राय काड्या वगैरे आणल्या होत्या आणि त्याचाच तो कल्प केला होता. त्या शतावरी, अश्वगंधा, मंजिष्ठा, विदारी असं कॉम्बिनेशन मध्ये तो कल्प फॉर्म्युलेशन म्हणून केला होता प्रॅक्टिकल बेसिसवर. आणि तो चांगला बनल्याच्या नंतर आम्ही असं ठरवलं की आपण अजून आपल्या लेवलला करू शकतो का. फक्त ते फॉर्म्युलेशन झाले ट्रायल बेसिस किंवा कॉलेजच्या मर्यादित. त्या व्यतिरिक्त तिथं थोडंसं आम्ही ट्रायल करून बघितले खूप सारे. हॉस्टेलला पण 5-5 किलो मध्ये आम्ही प्रायव्हेट सर्क्युलेशन मध्ये म्हणजे फ्रेंड सर्कल असेल किंवा आम्ही दिवाळीच्या अगोदर ठरवलं होतं की काही च्यवनप्राश घरी घेऊन जाऊ, काही शतावरी कल्प घरी घेऊन जाऊ. तर मग आम्ही त्याचं ट्रायल शिकलेलो होतो कॉलेजमध्ये कसं बनवायचं. आणि काही तिथे जरी अडचण आली तर आम्हाला सिनियर एक ओळखीचे होते. त्यामुळे काही अडचण आली तर आम्ही ते त्यांची मार्गदर्शनाखाली ते करत होतो. आणि त्यांच्याकडे नाही सोल्युशन निघालं तर भाऊ माझा पर्याय होता. आता हे सर्व तुम्ही कॉलेजमध्ये करत होता म्हणजे आता गायडन्सला खूप लोक होती. परंतु जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कोणी गायडन्सला नसताना पहिला कल्प कोणता तयार केला आणि तो खरोखरच सक्सेसफुल झाला का? अच्छा, हा. कॉलेजला आम्ही दुर्वा कल्प आणि शतावरी कल्प असे 2 केले होते. नंतर एसटी काश्मीरी. तर एसटी काश्मीरी व्यवस्थित बनला होता. दुर्वा कल्प व्यवस्थित बनला. शतावरी कल्प मात्र आम्ही थोडस चुकलं असं की तो सकाळी मॉर्निंग अर्ली मॉर्निंग पासून त्याची सुरुवात करावी लागते. कारण ते जेव्हा मॉइश्चर वगैरे हा प्रकार नाही पाहिजे वातावरणामध्ये. दुर्वा ड्राय होतोय, गंभारी एसटी ड्राय होतो कल्प. पण शतावरीची गट असल्यामुळे थोडस त्याला उन्हामध्येच करावं लागतो. तर आमचं थोडं संध्याकाळ वगैरे जास्त झाली होती. मग त्याचं जे पाक असतं ते खरं पाक झालं होतं. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये चमचा टाकला की ते चमचा मॉडेल पण ते कल्प त्याच्यात येत नव्हतं. असं सिच्युएशन झाली होती. पण काय म्हणलं गेले तर गेले 1700-2000 रुपये खर्च 5 किलो येणार. तर म्हणलं वेस्ट गेले तर गेले पण अनुभव तर येईल. मोठ्या क्वांटिटीवर लॉस झाला का कधी? मोठ्या क्वांटिटीत ते नंतर जेव्हा इंटर्नशिपच्या लेवलला. कारण या 2-3 वर्षानंतर आम्ही खूप म्हणजे त्यात हे केलंय, प्रोडक्शन वाढलं. कारण तेव्हा आमचं खूप जास्त लॉस वगैरे व्हायचं. तर ऍक्च्युअल मध्ये सेकंड इयरचं हे झाल्याच्या नंतर थर्डला आम्ही प्लांटेशन सुरू केलं. पाल आमचं मूळ गाव आहे संभाजीनगर मध्ये. तर तिथे आम्ही जवळपास एक कॉर्नर जे असतात तर तिथे वनस्पती लावल्याच. म्हणजे आता आमचा शतावरी कल्प जेव्हा सक्सेस झाला एक 5 किलो, मग 10, 15, 16 पर्यंत आम्ही स्टॉप झालो कॉलेज लेवलला. पण जेव्हा आम्ही शेतात शतावरी लावली मग ती हार्वेस्टिंगला आली. म्हणजे थर्डला लावली होती तर एक फायनल इयर पर्यंत ती हार्वेस्टिंगला आली होती. तर त्या पिरियड मध्ये जवळपास खूप सारे आम्ही 8 क्विंटल 5 क्विंटल असा शतावरी कल्प बनवायला लागलो. म्हणजे तेवढ्या क्वांटिटी. तर तेव्हा बऱ्याच वेळेस असं समजा की 1 क्विंटल शतावरी कल्प करायचा तर आमच्या 4 बॅच बनवा लागायच्या आम्हाला.
त्यातली एखादी जर खराब झाली ना तर आम्ही गायींना वगैरे त्याशी वापरायचो फेकून न देता. तर ते असं वेस्टेज म्हणून नाही, पण त्यांचं ब्रन वगैरे किंवा त्यांना एक आपलं म्हणजे जे गायी वगैरे पाणी वगैरे पित नाही जास्त, मग त्यांना पण त्याचं पोषण वगैरे होतं. आणि ते दुसरा जो लॉस आहे, तर एखाद्या दिवस प्रोडक्शन मध्ये बाय मिस्टेक कधी कधी तूप वगैरे हे होणे, म्हणजे एकदा असंच झालं होतं की तुपामध्ये दूध टाकलं आणि आमच्या वर्करने त्याच्यावर झाकण ठेवलं, मग ते दुधामुळे ते वर येऊन ते सगळं वेस्टेज गेलं. पण आम्ही त्यावेळेस काही चिडलो नाही, कारण तोही नवीन होता, आपल्याला एक्सपिरियन्स आला. मग नेक्स्ट टाइम ते कधी चूक केली नाही की असं झाकण वगैरे ठेवणं. बऱ्याच वेळेस असं होतं की आपण म्हणजे गरम काढा असतो आणि थंड दूध ऍड केलं की ते फुटतं, म्हणजे असे छोट्या छोट्या मायन्यूट गोष्टी. आणि तेलाच्या बाबतीतही तसंच झालं होतं. एकदा पूर्ण तेल म्हणजे आम्ही ते 60 लिटरचे तेलाचं महाभृंगराज हेअर ऑइल आम्ही ते तयार करत होतो. त्यावेळेस ते थोडंसं हिट झालं कलक टाकल्यावरती. मग ते ऍक्च्युअल मध्ये वर्करने पाणी हे त्या अग्नीवरती टाकायचं ना, तर ते त्या तेलात ऍड झालं त्याच्यावर, म्हणजे ते थोडंसं हिट झालं. त्यावेळेस ते पूर्ण बाहेर आलं होतं. पण तेव्हा हे समजा आम्ही थोडाफार लॉस वगैरे होतो, पण एकदा सवय लागली रेग्युलर रुटीन मध्ये, तर मग काय एकदा झालेली चूक पुन्हा हा नाही. आता आमचं व्यवस्थित जेवढे काही आपलं भेषज कल्पना आलेलं आहे सेकंड इयरला, त्यामध्ये जे काही कल्प असतील किंवा कल्प झालेत, अवलेय झाले, त्याबरोबर तेल असेल, घृत कल्पना असेल, तर हे आम्ही 4 रेग्युलर करतो. म्हणजे आमचे जवळपास 38 प्रोडक्ट आहे. त्यात कुठलाही लॉस होत नाही, एकदम सिस्टमॅटिक होतं. ज्या काही तेल कल्पनामध्ये सिद्धसाठी आपल्याला गंध, वर्ण, अग्नी, वरती ह्या ज्या परीक्षा आलेल्या त्या व्यवस्थित करतो. अजून टेस्टिंगही केल्या जातात दुसऱ्या पण, आणि मग ते पार हे होतं. म्हणजे सुरुवातीला थोडस वाटतं की होईल का नाही, काही चुका होतात, पण ते करेक्ट होतात. त्या एक्सपिरियन्सचा पार्ट आहे. किंवा आपले जे काही नेटवर्क मध्ये जे लोक आहेत त्यांना आपल्याला विचारावं लागतं की सर यात काय अपडेट करू असं. रसापेक्षा भेसजीकडे जास्त ओढ होती. कारण असं होतं की आर्थिक परिस्थिती थोडीशी कमी असल्यामुळे रसकल्पाला कसं थोडस आर्थिक पण सगळं बॅकग्राऊंड लागतं. आणि रसकल्प हा थोडासा रिस्की पण असतो. रिस्की म्हणजे असं की कारण छोट्या मात्रेत सगळ्या आपण औषधी पेशंटला देतो किंवा पुढचे वैद्य देतील आम्ही तयार केलेलं, समजा फॉर एक्झाम्पल. तर त्यात ना थोडस जर काही कमी जास्त झालं तर त्यात चान्सेस आहे की त्याचा परिणाम हा काही वेगळ्याच रूपात दिसेल. म्हणून थोडस त्याचं एक एक्सपिरियन्स नंतर आम्ही 1 ते 2 वर्षानंतर रसकल्प स्टार्ट करणार. त्याचं आता सध्या आम्ही नॉलेज किंवा जे काही असतात बेसिक आपल्याला काय काय लागतं, तर त्याचं साधन सामुग्री पण त्याची महागडी आहे. जर टॅबलेटिंग असेल त्याची मशीन कॉस्टली होते. दुसरी गोष्ट आपण जे काही भस्म आहे त्याचं रॉ मटेरियल खूप कॉस्टिंगचं होतं. समजा एक आता हेमगर्भ पोटली 1 ग्रॅम आहे, पण रेट 8,000 आहे. सुवर्ण भस्म 18,000 रुपये. सुवर्ण जे आलेलं आहे पारदमारीचं भस्म आहे त्याचे 18,000 रेट आहे. तर हे कॉस्टिंग खूप जाते. त्या 18,000 तिकडे आपण कितीतरी कल्प करू शकतो किंवा घृत करू शकतो. मग हे बेसिक. आणि दुसरा एक असं होतं की रसासाठी लागणारे रॉ मटेरियल हे आपल्याकडे नव्हतं. आता त्याला भावना देण्यासाठी जे असतं ते तर आम्ही आता बाहेरच्या डॉक्टरांना सप्लाय करतो, पण ऍक्च्युअल मध्ये आपल्याकडे ते रॉ मटेरियल नसल्यामुळे आम्ही ते तिथे काही रसामध्ये अजून पडलो नाही जास्त. आणि भेषजाचा अशी खासियत आहे की त्याला लागणारी शतावरी असेल, आता आम्ही वानरी कल्प जो आहे वृक्षकल्प, त्याला जे काही कपिकच्चू, गोक्षूर, शतावरी, अश्वगंधा असेल, पुनर्नवा, एसटी मधू हे आपल्या घरीच ग्रो होतं. तर आपण ते म्हणजे कॉस्टिंग कमी येते. कल्टिवेशन त्याच्यानंतर प्रोडक्शन हा जो कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये आपलंच रॉ असल्यामुळे खर्चही कमी लागतो. आणि जेन्युइन असतं. विशेष म्हणजे काम असं करायचं होतं की एकदम डीप लेवलला की आपणच कल्टिवेट करायचं मॅक्झिमम. आणि आमचे सिलेक्शन ऑफ जे काही प्रोडक्ट आहे ते आम्ही त्याच पद्धतीने केलेलं आहे की समजा जे आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच आपण प्रोडक्ट करतो. शतावरी पण आम्ही जवळपास 1500 झाड आहेत. अश्वगंधा खूप सारी आहे, चित्रक आहे, सोंट आहे. तर अशी प्रोसेसिंग. कॉलेजमध्ये जे फेस्टिवल वगैरे करत होते मॅनेज, त्या दिलेल्या पैशामध्ये पूर्ण कार्यक्रम करवायचे. याचा फायदा तुम्हाला पैशाचं मॅनेजमेंट करण्यासाठी पुढे आला का? नक्कीच. कारण खूप सारे अनुभव यायचे, एक्सपिरियन्स यायचे. आपण जेव्हा एखाद्या वेळेस म्हणजे आपल्याला मंडप असेल किंवा जेवणाची व्यवस्था असेल किंवा कसं कोणाला बोलायचं, आपल्याला कसं फसवतात लोक, हे व्यावहारिक नॉलेज आहे तर ते तिथे आलं मला. म्हणजे आपण एखाद्या दिवस असं होतं की जिथे 4,000 रुपये ऍक्च्युअल मध्ये लागत नाही पण तो घेऊन टाकतो व्यक्ती, जे की 2,000 किंवा 2,500 काम होतं, ते तिथं लक्षात आलं. आता त्याचा फायदा असा होतो की आम्हाला जेव्हा डील करायचे असते एखादं रॉ मटेरियल किंवा डॉक्टरांसोबत किंवा इतर, तिथं त्याची मदत होते व्यावहारिक. आणि ऑलरेडी आम्हाला काही गोष्टी माहित होत्या. म्हणजे भाजीपाला असल्यामुळे मी मार्केटला जायचो. कॉलेजच्या
थर्ड इयर पर्यंत कोविडच्या काळापर्यंत मी भाजीपाला विकायला जाधववाडी खूप सारं मोठं मार्केट शेती संभाजीनगर. होती त्याचा वाटलं. हा, आमच्याकडे जवळपास 9 एकर भाजीपाला राहायचा. तर तो भाजीपाला विक्रीसाठी मी लहानपणापासून मला सवय असल्यामुळे कॉलेज लाईफ मध्ये पण एक आवड म्हणून किंवा वडिलांना सपोर्ट म्हणून मी वडिलांसोबत जायचो. हम्म. कोविडच्या काळात मी एक 3-4 महिने वडिलांना न येऊ देता मी स्वतःच ते भाजीपाला विकला. ह्याचा मला पहिला म्हणजे हा माझ्या वडिलांकडून मिळालेला एक समजा व्यावहारिक नॉलेज त्यांच्याकडून खूप सारं मिळालेलं होतं. आणि त्याचा फायदा कॉलेजमध्ये फक्त कसं होतं, ते भाजीपाला रिलेटेड होतं. ते थोडस एक वनस्पती पार्ट वगैरे. असतो ना, एखाद्या प्रोफेशनल लोकांना कसं बोलायचं हम्म. किंवा कसं डील करायचं, त्याची मदत मग आता हे प्रोडक्शन मध्ये होते. जेणेकरून काय नेटवर्क खूप आहे, बरोबर. कारण खूप साऱ्या कंपन्या आहे, खूप प्रोडक्ट बनवतात, पण नेटवर्क नाहीये, सेलिंग नाहीये. हम्म. म्हणजे असे आता आमचा जो मुद्दा आहे तर नेटवर्क पण आहे, सेलिंग पण आहे आणि हॉस्पिटल वगैरे सगळं ऑटोमोट टाईप चालतात. हम्म. आता थोडस आपण आपल्या जर्नीकडे वापस येऊया, हा हा की आता हे जे हॉस्पिटल आहे हे ओपनिंग करण्याच्या आधी आता तुम्ही साहजिक आहे त्याच्यामागे खूप सारी मेहनत असणार आहे. हा. तर आपण पूर्ण फाउंडेशन जाणून घेऊया की तुम्ही कधीपासून म्हणजे प्रोफेशनल आता हॉस्पिटल ओपनिंग करायची हे माहिती आहे, त्याच्यासाठी तयारी करण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या वैद्यांना भेट दिली, त्यांच्याकडून काय काय शिकली, किंवा मग त्यांच्याकडून शिकल्यानंतर काय विचारधारेमध्ये बदल झाला, जो की आपल्या आयुर्वेदाचं जो काही फाउंडेशनच आहे काय की गुरु शिष्य परंपरा, याच्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. अच्छा, आता कॉलेजमध्ये असताना आता तिथून तर आपल्याला जाता येत नाही, कारण रेग्युलर लेक्चर वगैरे ह्या गोष्टी कराव्या लागतात. पण कॉलेजला असताना मी समजा जेव्हा आयुर्वेदात मध्ये पडलो, तर असं कॉलेजच्या व्यतिरिक्त कुठेतरी शिकायला मिळेल का, तर मग आमचे जे लेक्चर घ्यायचे योगेश भैया, तिथून मला कळालं देशमुख सर हे सॅटर्डे संडे म्हणजे सेकंड सॅटर्डे संडे, फोर्थ सॅटर्डे संडे हे नांदेड व्हिजिटला येतात. त्यांचं मुख्य क्लिनिक हे पुण्याला चिंचवडमध्ये. तर खूप मोठे वैद्य प्रॅक्टिशनर आहे, सर्वांचे परिचित आहे. ऑलरेडी सरांचं नेटवर्क हे ऑल ओव्हर वर्ल्ड झालं, इंडियाने, आउट ऑफ इंडिया पण सरांनी खूप सारे सेमिनार दिले. तर अशी क्रेज होती सरांकडे बघावं. विशेष ऐकलेलं असं होतं की सरांच्या ओपीडी मध्ये मिनिमम 250 ते 300 त्यावेळेस यायचे. आता तर 450 अशी ओपीडी असते सरांची वन डे, आणि ती महाराष्ट्रात मला वाटतं सरांचे जर सोडलं तर कोणाचीच नाही. म्हणजे सर एवढं कमी वेळेमध्ये पेशंटला रिझल्ट पण आणि सगळ्या गोष्टी मेंटेन करणं, मग ती क्रेज होती आयुर्वेदामध्ये. आणि 400 ची ओपीडी आणि वन डे, मग ते आम्ही तिथे जाऊन बघितले प्रत्यक्षात. तर जेव्हा बघितलं ना, तेव्हा यार म्हणलं एकदम मस्त आहे. मग तिथे आम्ही सॅटर्डे संडे आणि फोर्थ सॅटर्डे, सेकंड सॅटर्डे संडे हे आम्ही करायचो. मग त्या व्यतिरिक्त रात्री सर आम्हाला भरपूर सारं असं मोटिवेशनल लेक्चर द्यायचे, किंवा मग कसं करायला पाहिजे, मी कसं करायचो. सर विशेष म्हणजे सर आमच्याच कॉलेजचे युजी होतं सरांचं. म्हणजे सरचं युजी असल्यामुळे सरांचं ते आत्मीयता होती कॉलेजच्या बाबतीत. म्हणजे सरांचे सगळे टीचर्स माहिती होते. सर आम्हाला विचारायचे ते खान सरचं कसं आहे, किंवा मग कुलकर्णी सर कसं, मग डीन सर कसं. तो आपलं कॉलेज खूप चांगलं आहे बरं, बाकी मुलं खूप परेशान असतात, पेशंट खूप असतात, असं आहे तसं आहे, तुम्ही चांगलं करा. मी पण खूप मन लावून केलं होतं, म्हणून आता असं तसं त्यांच्याकडून खूप साऱ्या माहिती मिळायची. त्याबरोबर म्हणजे बाकी विद्यार्थी कसं करायचे की फक्त ओपीडी टायमिंगला थांबायचे, आम्ही रात्री पेशंट संपल्यावर पण सरांसोबत थांबायचो. मग एखाद्या सरांना एकदम व्हीआयपी पेशंटचा कॉल यायचा होम व्हिजिटचा, तर सरांसोबत गेल्याच नंतर एक वेगळी माहिती मिळायची. म्हणजे आपण म्हणतो ना गुरु शिष्य परंपरा फक्त जस्ट पेशंट पुरतीच मर्यादित नाही पाहिजे, म्हणजे असं नेटवर्क फॅमिली सारखं. म्हणजे सर आम्हाला एकदम वेगळ्या पण गोष्टी काही सांगायच्या, मुलांना फक्त एवढंच नका करू, फक्त पेशंट प्रॅक्टिस, त्या व्यतिरिक्त पण ऍक्टिव्हिटी करा, औषधी बनवा. तिथे सरांचे तिथे शतावरी कल्प किंवा कुमकुमादी ऑइल किंवा भरपूर सरांचे पण सर औषधी क्लिनिक साठी बनवायचे. तर हे करा ते करा, तिथे औषधी कशा पॅकिंग कशा द्यायच्या पेशंटला, पेशंट सोबत कसं बोलायचं, अशा गोष्टी मिळायला लागल्या तिथून सरांकडून. संहिता वाचन वगैरे सर आताही घेतात, तेव्हाही घ्यायचे, लेक्चर्स घ्यायचे व्हिजिटला आले की संध्याकाळच्या टाइमला. असं राहायचं, म्हणजे स्टिम्युलेशन मिळायचं. आणि विशेष म्हणजे सरांचं एक खासियत अशी होती की विशेषतः म्हणता येईल आपल्याला सगळ्या वैद्यांपेक्षा सरची म्हणजे सर ऑफलाईन पेशंट पण तेवढीच बघतात. त्या व्यतिरिक्त सरांचं ऑनलाईन जे नेटवर्क आहे सर कुठल्याही व्यक्तीला देत नाही, हे स्वतः करतात. मग तिथून असं वाटलं, मग आमचं जे सोशली मार्केटिंग आहे ना, तिथून सरांकडून थोडीशी आयडिया मिळाली की आपणही थोडंसं सोशली टाकलं पाहिजे, आपलं पेज पाहिजे, आपणही आयुर्वेदाच्या ज्या काही चांगल्या गोष्टी त्या आपण टाकत चालू. कारण सरांचं तिथून ग्रोथ होते, सर स्प्रेडअप खूप झाले. असं ते चंद्रकुमार सरांकडे रेग्युलर सुरू केलं. आणि दुसरंच म्हणजे हे सेकंड इयर पासून जायचो आम्ही एक्झाम झाल्यावर. सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फायनल इंटर्नशिप पर्यंत मी रेग्युलर केलं सर म्हणजे देशमुख सरांचं. आणि सर कसं आता 4च दिवस यायचे महिन्यातून, मग इतर वेळेमध्ये काय करायचं, तर तिथे सरांचेच गुरु
जे की सर कॉलेजला असताना सर पण जायचे, तर ते अविनाश अमृतवाड सर. हा. तर सगळ्यांचेच परिचित आहे. सरांचाही जमदाग्नी सरांचे सर स्टुडंट आहे. हम्म. सरांचा एकदम अभ्यास आहे. सर पण रात्री एक अर्धा पाऊण तासाचं एक संहिताचं लेक्चर घ्यायचे. एकदम हाय लेवलचं होतं. पहिली 1 महिना तर काय म्हणजे आमच्या लक्षातच येत नव्हतं एवढं सरांची हाय लँग्वेज होती. सर म्हणजे व्यानवायू म्हणजे खाली लगे आपण किंवा म्हणजे एकदम ते सिस्टम म्हणजे म्हणजे ते लिंक म्हणजे स्रोतस असेल, स्थान, अवस्था, दोष किंवा प्रकृती, ह्या असे एकदम सरांचे एकदम म्हणजे काय हायर लेवलचे ते संस्कृत वर्ड. मग थोडस असं वाटलं इथे काहीतरी मिळणार आपल्याला. ऑलरेडी पीजी स्टुडंट जायचे फक्त, आमच्यापासून मग युजी स्टुडंट पण सुरुवात झाली तिथे जाण्यामध्ये. आणि सरांचं तिथे पण मग 1-2 तास असं 3 तासाचा वेळ भेटायचो. आणि घरून मग त्यावेळेस मी रात्री थोडस ॲलोपॅथीचा जॉब वगैरे पण करायचो. ते एक म्हणजे एक आवड म्हणून किंवा पेडियाट्रिक्सला करायचो. माझे भाऊजी पण MBBS असल्यामुळे असं होतं की भाऊ BMS, भाऊजी MBBS. भाऊजी चांगला वेल सेट NICU, PICU असं हॉस्पिटल होतं. असं वाटलं चला फायनल इयर झालं की तिथे जॉईन होतो. पण हळूहळू कळायला लागले की नाही, आयुर्वेदच बेस्ट आहे. मग मी ते हळूहळू जॉब पण कमी केला. म्हणजे पेमेंट चांगलं होतं ऍक्च्युअली, म्हणून मी तिथे केलं. म्हणजे जर एकदम कमी पेमेंट असेल तर करण्यात काय अर्थच नाही. आणि आता तर माझं सजेशन जॉब करण्यात काही. तुम्हाला पहिलं पेमेंट कुठे आणि मला फर्स्ट इयरचं जेव्हा मी कॅज्युअलिटी केली होती 1 वर्ष, पहिल्या वर्षी, तर त्याच्यानंतर जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यावर मला 18,000 पेमेंट होता 16 दिवसाचा. त्याच्यानंतर 24 डेजचं 28,000, 30,000 असं पेमेंट पडायचं सेकंड इयर पासून. सेकंड इयर पासून. म्हणजे माझं कॉलेजमध्ये सगळ्यात जास्त मला पेमेंट होतं. जॉब पण रिस्की होता, जिथे की 40 पेशंट मी NICU हँडल करायचो. म्हणून मला करायचं बाळरोग नाहीतर आयुर्वेद, असं 2च ऑप्शन होते. माइंड सेट म्हणजे क्लिअर होता की एकतर मग आयुर्वेदात केलं तर भाऊ आणि आम्ही दोघं मिळून प्रॉपर करूयात, जेन्युइन करू, ग्राउंड टू अर्थ, म्हणजे पूर्ण फुल मेहनत मी करायचं असं. म्हणजे असं नव्हतं की चल म्हणजे माइंड असं चल विचल जो प्रकार असतो ना, हे करू का ते करू, कन्फ्युजन नव्हतं. म्हणजे मला आवड होती आणि माझ्यात तेवढे कॅपॅसिटी किंवा हे पण होतं की चला आपण एक्स्ट्रा वर्क करू शकतो. म्हणजे मी सगळं बॅलन्स करायचो, आयुर्वेद पण करायचो, ॲलोपॅथी पण, हे सगळं बॅलन्स व्हायचं प्लस कॉलेज. कारण जॉब पण असं होतं की माझ्या भाऊजीचं मित्राचं हॉस्पिटल होतं, त्यामुळे असं काही प्रेशर नव्हतं तिथे लेट आला काय वगैरे, किंवा मग आराम पण व्हायचा म्हणून मी करायचो. जर कदाचित तिथे माझी झोप वगैरे नसती झाली रात्री तर मी तो जॉब सोडला असता. कारण माझं जे दिवसाचा रेग्युलर रुटीन होता कॉलेजचा प्लस संध्याकाळी सायंकाळी जो आम्ही जायचो प्रॅक्टिशनर, आयुर्वेद प्रॅक्टिशनर अमृतवाड सरांकडे, तो जर ब्रेक झाला असता असं मला वाटलं त्या जॉबमुळे, तुम्ही ते तेव्हा सोडला असता. बऱ्याचशा वेळेस असं दिसून येतं की मुलं हे फक्त जॉब करतात, दिवस आराम करतात, ना आयुर्वेद करत ना काहीच करत. मग असं असेल तर जॉब करण्यात काय अर्थ नाही सरळ. म्हणजे तो सेकंड इयर पासूनच 20,000 प्लस तुमचं पेमेंट होतं. आणि कोविडच्या काळात तर ते एक चान्स म्हणून किंवा कॉलेज ऑफ असल्यामुळे मग काय करणार म्हणून मी त्या पिरियड मध्ये तेव्हा मला 10,000 पर डे असं मिळायचं. 10,000 पर डे चार्जेस होता. 3 लाख पॅकेज होतं कोविडच्या काळात. नाईटला 6,000 रुपये घ्यायचं. तिथे आमचे जे तो सीन असा होता की कॉलेजला जो MBBS कॉलेजला मी जायचो तेव्हा पीजीचे होते इंटर्न, आणि मी फर्स्ट इयरला होतो. त्यावेळेस आमच्या ज्या ओळखी होता म्हणजे PG फर्स्ट, म्हणजे मी कोविडला थर्डला आलो आणि ते PG थर्ड पासआउट झाले. पासआउट झाल्यावर त्यांना नेमकंच कोविड भेटला MBBS डॉक्टरला. ते मित्रासारखे होते. ते म्हणे यार आपल्याला आरएमओच म्हणतात ना आपल्या BMS ला, असिस्टंट डॉक्टर. ऍक्च्युअल मध्ये आम्हाला असं फीलही देत नव्हतं की तुम्ही असिस्टंट आहे म्हणून, तुम्हीच मेन आहे म्हणायचे. आम्ही सेटअप टाकू, आमचा पार्टनर होते आमदार. त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत काम केलं होतं, त्यांना माहिती आहे ना ॲलोपॅथीच चांगलं जमतं. तर त्या काळामध्ये आम्ही ते पूर्ण 40 पेशंट कोविडचे हँडल करायचो. 40 असेल, 50 असेल, 60 असेल, इथपर्यंत आम्ही तो सेंटर पूर्ण आम्ही रूममेट मिळून ते हँडल करायचो. सगळ्यांना सेम पेमेंट होतं, 10,000 पर डे होता. तर ते मित्रांसारखं MBBS आणि आमचं असं होतं. ते त्याचा तेव्हाचा जो कॅज्युअलिटीला गेल्याचा जो फायदा होता तो आम्हाला नंतर कोविडमध्ये त्यांनी म्हणजे अजून त्याला आपण कॉन्फिडेंटली सगळ्या गोष्टी शिकलो. कोविड पर्यंत सुद्धा मॉडर्न मध्ये करत होता. म्हणजे काय आता इथं सगळंच आयुर्वेदाचं बरंच क्लोज चाललं होतं. म्हणजे आयुर्वेदिक औषधी वगैरे सेल व्हायचा, रिझल्ट यायचा, पण जे OPD असते ते बंद होतं, बाहेर कुठे जाता येत नव्हतं, कॉलेज बंद होतं. मग करणार काय, तर मग आपण ऍज अ डॉक्टर म्हणून आपल्याला फिरायला पण मिळतं आणि म्हणजे आपल्यालाही पैसे सेव्हिंग होतं.
कारण ते पैसे आपल्याला पुढे युटिलाइज होईल असं वाटलं होतं आपल्याला. प्लांटेशन साठी असेल, प्रोडक्शन साठी असेल, किंवा घरच्यांनाही काही गोष्टी आम्ही मागत नव्हतो, म्हणजे लॅपटॉप असेल, हे असेल ते असेल, छोट्या छोट्या गोष्टी आपण ते घेऊन टाकायचं असं म्हणून ते जॉब केला होता. तेव्हा तुम्हाला वाटलं नाही की आता चांगलं पेमेंट मिळतंय तर कशा लोकच पुन्हा नाही, नाही, आयुर्वेद कारण ते काय लगेच कळालं ना, कोविडचा काळ संपला आणि त्यांचे पेमेंट लगेच कमी झाले. हा. तेव्हा असं वाटलं हे काय नाही, म्हणजे हे तेवढ्या पुरतं तेवढंच मर्यादित होतं. आणि हे जॉबच्या संदर्भात जेव्हा फायनलला गेलो होतो तेव्हा 30,000 आहे. म्हणले 30, 40, 40, 50, 60 संपला विषय, याच्या पुढे काय म्हणजे नाहीच. मग मी त्या ॲलोपॅथीचं फायनल इयर नंतर केलंच नाही. मग टोटली पूर्ण आयुर्वेदच केलं. तोपर्यंतही आयुर्वेद करत होतो, पण जो असतो ना 100% आयुर्वेद, ते फायनल इयर नंतर आम्ही अजून जास्त करायला लागलो. तर ते चुकलं असं की त्यावेळेस जर अजून थोडं लवकर सुरू केलं असतं तर त्याचा अजून बेनिफिट झाला असता. पण ऍक्च्युअल मध्ये ते बॅलन्स केलं पुढे आम्ही थोडंसं, अजून त्याला फुल टू फोकस केलं. इंटर्नशिप, त्याच्यानंतरचा 1 वर्षाचा काळ, आणि आता तर आपण हेच करतो. तुम्ही सुरुवातीला फार्मिंग चालू केलं, हर्बल फार्मिंग, आणि त्याच्यानंतर आता हे ओपनिंग झालं हॉस्पिटलचं. तर तुमचं आधीच फिक्स झालेलं होतं का हॉस्पिटल पण करायचंय, परंतु पहिले ते फिक्स करायचंय की ऑन द स्पॉट आता ते चांगलं चालतंय तर त्याच्या सोबतीला म्हणून हॉस्पिटल ओपन केलं? नाही, म्हणजे आता मी ज्या सरांकडे होतो, समजा देशमुख सरांचा असे, म्हणजे मी कॉलेजचं कम्प्लीट केल्याच्या नंतर पुण्याला 6 महिने होतो. मग तेव्हा 6 महिने सर म्हणले आता हॉस्पिटल वगैरे किंवा व्हिजिट स्टार्ट कर. पण तेव्हा असं होतं की आमचं ऑलरेडी इकडं कल्टिवेशनचं त्याचं चांगलं ग्रोथ झाली होती, आणि हे मॅनेजमेंट, प्रोडक्शन वगैरे थोडं हेक्टिक होत होतं. म्हणून मित्रांच्या ओपीडीच्या तुलनेत आमची थोडंसं 1 वर्ष लेट पडली. त्याचं रिझन असं होतं की मार्केटमध्ये थोडंसं ओळखी पण निर्माण करायच्या होत्या, वेगवेगळं शिक्षणही घ्यायचं होतं. कारण हॉस्पिटलसाठी काय फक्त आपण वैद्यांकडे जाऊन आपण ते कम्प्लीट करू शकतो, पण प्रोडक्शनचा असा पार्ट आहे तुम्हाला कंपनी व्हिजिट करावं लागते, तुम्हाला बॉटनीच्या लोकांच्या संपर्कात राहावं लागतं, बीएससी ऍग्रीच्या लोकांच्या टच मध्ये राहावं लागतं. तेव्हा तो कल्टिवेशन आणि प्रोडक्शन हा मुद्दा आमचा सॉल्व्ह झाला. स्वतः कल्टिवेट प्लस त्याचेच आपले फिनिश प्रोडक्ट. कारण हा मोठा टास्क होता, आणि असं होतं सुरुवात केली त्याला इंड करायचा प्रॉपर, असं नाही की फक्त केलंय थोड्याशा क्वांटिटीत आणि प्रोजेक्ट बंद पडला. चांगलंच करायचं होतं म्हणून पण ते हे केलं. आणि त्यानंतर पुढचा प्लॅन होता की सगळ्यांना वाटत होतं क्लिनिक वगैरे, किंवा आमची इच्छा होती, कारण लोक आम्हाला विचारायचे सर याचं मेडिसिन काय, हा आजार तो आजार, किंवा गावाकडे भरपूर लोक आमच्या घरी पण याची ट्रीटमेंटसाठी विचारायला, याचं काय करू शकतो, किंवा तुम्ही औषधी देतात का. मग आमचं ठरलं की आता हॉस्पिटल ओपन करूयात. तर आम्ही इथे आता हे आपला मल्टी स्पेशालिटीज हॉस्पिटल, समजा आयुर्वेद, होमिओपॅथी आणि सगळं IPD पण करणार, मेल फिमेल पंचकर्म. हो. तर या अगोदर समजा हॉस्पिटल टाकण्याच्या अगोदर म्हणजे मी हे तर झालं देशमुख सर, अमृतवाड सर, त्याच्या पुढचा जो पार्ट होता म्हणजे वेगवेगळ्या डॉक्टरांकडे, तर ते पण आपण समजा मी इंटर्नशिपला असताना रामदास आवाड सरांकडे गेलो होतो, आणि त्यानंतर पण जोशी सर असेल त्यांच्याकडे पण पंचकर्माचं शिकण्यासाठी, आणि बाकी मागच्या ह्या 6 महिन्यापूर्वी मी गुजरातला गेलो होतो. तिथे पंचवैद्यमन्या सर म्हणून त्यांचं खूप मस्त वर्क होतं. ते खूप दिवसाची इच्छा होती, आणि आमचं जसं फील्ड आहे तर त्याला ते रिलेटेड असल्यामुळे मला तिथे कंपल्सरी म्हणजे जायचं इच्छा होती, आणि मी गेलो पण. आणि फरक काय वाटला तुम्हाला इकडे आणि तिकडे? इथे आणि तिथला एक फरक आहे की आपला मराठवाडा भाग, तसं तर पूर्ण महाराष्ट्रात पकडू आता आपण, डिफरन्स असा होता की तिथे जे काही पूजा वगैरे होती ती डेली व्हायची, सकाळ संध्याकाळ सर, म्हणजे ते पण एक 20 मिनिटं 25 मिनिटं धन्वंतरीची पूजा वगैरे, जे की आपल्याकडे नसते ती मोस्टली, म्हणजे नाहीच आहे. आणि मंथ एंडिंगला सर जवळपास 3 घंट्याचा जो यज्ञ होता तो मोठा धन्वंतरी यज्ञ, तो पण सर एक करायचे. अश्विनी कुमारचा जो काही यज्ञ आहे सरांचं खूप मस्त. आणि त्या व्यतिरिक्त सर सकाळी 5:30ला उठून काही पेशंट करायचे कम्प्लीट. सरकडे 5:30लाच पेशंट येतात, आणि 5:30 ते रात्री 10 पर्यंत सरांची OPD असते. तर 5:30च्या नंतर 7च्या आसपास सर यज्ञ झालं की सरांचं एक 50 किलोमीटर आसपास सरांकडे असे 2 गाड्या आहे आणि 4-5 व्यक्ती ते दररोज औषधी कलेक्शन करतात. म्हणजे आपल्याकडे काय प्रकार आहे, फक्त फक्त सिलेबसचं शिकवायचं, पंचकर्म शिकवायचं, समजा गुरु शिष्य परंपरात मोस्टली. इकडे सरांचं वेगळं असं होतं की ड्रग कलेक्शन, फक्त असं नाही की महिन्याला, दररोज 2-3 तास ड्रग कलेक्शन साठी जायचे. मग स्टुडंटला ऍक्च्युअल मध्ये काय असते, म्हणजे कोणती वनस्पती कशी ओळखायची, म्हणजे निर्गुंडी कशी असते, आडुळसा कसा असतो, अश्वगंधा कशी असते, सफेद मुसळी कशी असते, दशमूळ काय असतात, हे तिथं गेल्यावर अजून कळालं. म्हणजे आपण तर आम्हाला ते आयडेंटिफाय तर होत होतं, पण ते नॅचरल सोर्सेस तिथं मिळालेलं एक म्हणजे की नॅचरली ज्या वनस्पती अवेलेबल असतात
तर त्या कशा कलेक्ट करायच्या आणि कशा साठवून त्याच्या वनस्पती, म्हणजे सरांचं असं आहे की हॉस्पिटलला मोस्टली सर हे जे कलेक्ट करतात का त्याचीच औषधी बनवतात, म्हणजे खर्चच नाही ना, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये आपण प्रत्येक गोष्टी विकत घ्यायचं म्हणल्यावर मग जसं की मार्जिन तुमचं कमी आता राहते. तेच चालू. हा आमचं आहे. मग तिथे मला ते एक सगळ्यात पॉझिटिव्ह पॉईंट असा मिळाला दमन सरांकडे, की औषधी कलेक्शन जर आपण असं सरांसारखं आपल्या आजूबाजूच्या 50-60 किलोमीटरवरून केलं तर आपल्याला किती बेनिफिट होईल. मग त्या अनुषंगाने आम्ही भृंगराज कलेक्शन पण खूप सारं केलं. त्याच टाईपचं आम्ही कंटकारी असेल, गोक्षर असेल, बृहती असेल, अतिबला असेल, अशा खूप साऱ्या गुळवेल असेल. आणि आता तर असं झालेलं आहे मागच्या 2 वर्षापासून कलेक्शनची प्रोसिजर चालू आहे. तर आता आम्हाला शेतकरी स्वतःहून आणून देतात, हे तुमच्या कामाचे औषधी आहेत तर त्याचं काही बनवत असेल तर बनवा. त्यांनाही समजा असं आवळे असेल एकदम स्वस्त, आणि हे जे प्रत्येक गोष्टी विकत न आणता आजूबाजूनच आपल्याला मिळून जातं. तर हा दमन सरांकडे दुसरा एक पॉइंट. त्याच्यानंतर त्यांची जी म्हणजे टेक्निक होती, सगळं मेडिसिन एक 60-70% सर हे स्वतःच तयार करतात, ऑलमोस्ट 70%. तोच आम्ही पण नंतर म्हटलं की आपणही मॅक्झिमम, सरांचं असं म्हणणं की एक वैद्याचं एक कर्तव्य आहे की स्वतः औषधी तयार करू शकतात ते. म्हणजे मी क्वेश्चन विचारला होता सरला, सर प्रॅक्टिस आणि प्रोडक्शन हे एक व्यक्ती करू शकतो का, किंवा आम्ही दोघं भाऊ असल्यामुळे मी म्हणलं होतं की सर माझ्या भावाने जर पूर्ण फार्मास्युटिकल असं केलं आणि मी क्लिनिकचं केलं तर चालेल का. ते म्हणे क्यों क्यों उसने पढ़ाई नहीं की क्या, वो नहीं कर सकता का प्रॅक्टिस. तो मैंने मग त्या दिवशी भाऊ म्हणला होता की असं केलं तर आपलं शेड्यूल लागेल. म्हणलं मी सरांना विचारतो, कारण सरांकडे तर खूप दिसतंय. सरांकडे जवळपास 60 गायी पण आहे, त्याचंही सर गोमूत्र अर्क असेल किंवा वेगवेगळे पंचगव्य घृत असेल, वेगवेगळे गायींपासून येणारे दूध हे वेगवेगळ्या तेलात वापरायचे. म्हणलं सर तर 60 गायी मेंटेन करतात, सरचे वर्कर जवळपास 15 ते 20 वर्कर होते. ड्रग कलेक्शन करतात, 160-170 ची दररोजची ओपीडी आहे, आणि एकदम नियोजनबद्ध सगळ्या गोष्टी. मोठं हॉस्पिटल आहे, सगळं म्हणजे आध्यात्मिक जोड आहे, आयुर्वेद पण आहे, स्टुडंट्स पण आहे, सरांचं नाव पण खूप मोठं आहे. क्रिटिकल पेशंट ट्रीट करतात. 150 ची ओपीडी असते सरांची कॅन्सरची दर मंगळवारी. म्हणजे सर फक्त मंगळवारी कॅन्सरचे पेशंट येणार. 150 पेशंट. आयुर्वेदात हे पॉसिबलच नाही की फक्त तुम्ही जर म्हणला की बाबा फक्त कॅन्सरचे या किंवा इन्फर्टिलिटीचे 100च पेशंट असं. म्हणजे सरांची खासियत होती की कॅन्सरचे सरकळ मंगळवारी 150 पेशंट येणार म्हणजे येणार. म्हणलं नाव पण आहे, सगळ्या गोष्टी रिझल्ट आहे, कारण 150 नसते चाले मग रिझल्ट नसता तर ह्या ज्या गोष्टी ना तिथे म्हणजे एकदम परफेक्ट स्टिम्युलेशन मिळालं. आणि तेच आपण इकडं थोडं थोडं सरांचं आता मार्गदर्शनाखाली हे करतोय. मागे सरांचे एक स्टुडंट्स आहे जे की एकदम क्लोज, महेंद्र सर म्हणून, तेही म्हणले की तुमच्याकडे गावाकडे यज्ञ वगैरे असं करत जातो मी रेग्युलर, थोडस पॉझिटिव्ह. आयुर्वेद आणि अध्यात्म याचा जोड. हा म्हणजे सरांचं आमचं जे वर्क आहे सर बघत असतात बऱ्याच वेळेस, किंवा आमच्या चर्चा होतात किंवा स्टुडंट सरांना सांगतात, तर त्यावेळेस सर म्हणतात अच्छा है, गाय भी संभालना है, द्रव्य कलेक्शन भी करो, प्रोडक्शन भी करो, क्लिनिक भी संभालो, सब कुछ हो सकता है, ऐसा कुछ नहीं की पॉसिबल नहीं, सब आपण कर सकते हैं. ऐसा म्हणजे त्यावेळेसच सर म्हणले की दोघा भावांनी प्रॅक्टिस करायची, दोघांनी प्रोडक्शन करायचं, सगळं मॅनेज करायचं, युनिटी ठेवायची, सगळं काही होतं. एक वेळ लागेल म्हणजे 1-2 वर्ष तोही प्रॅक्टिस करेल. आता पुढे आम्ही ठरवलं की वेगवेगळ्या डिसीज नुसार, कारण तो शिकलेला डॉक्टर्स वेगळे वैद्य आणि मी शिकलेलो वेगळे, त्यामुळे आमचं प्रत्येकाचं स्पेसिफिकेशन राहणार आता पुढे. खरं तर आपण सेकंड इयर किंवा फर्स्ट इयर पासून खूप सारे प्रोडक्ट बनवायला लागतो, आयुर्वेदिक प्रोडक्ट किंवा दिवाळीच्या काही किट बनवतो आपण, अभ्यंग तेल बनवतो, उटणे बनवतो किंवा काही कल्प बनवतो, च्यवनप्राश बनवतो, हे बनवतो आपण. परंतु एका वेळेनंतर याला मार्केट कसं अवेलेबल करून द्यायचं जेणेकरून आपल्याला फायनान्शियली पण थोडंसं इन्कम वाढायला लागेल. अच्छा, तर हे जे काही प्रोडक्ट्स आहे, तर याचं पहिल्या अगोदर हे की क्वालिटी पाहिजे, मार्केट आपोआपच बनेल नंतर. तर क्वालिटीसाठी ते तुम्ही अगोदर कुठेतरी ते वेगवेगळ्या ठिकाणी बघितलेले पाहिजे, तेव्हा ते त्याचं पॅकिंग असेल, त्याची पॅकिंग कशी करायची, त्याची किती क्वांटिटी कशी ठेवायची, कसं किंवा इन्ग्रेडियंट्स काय काय टाकायचे, हे समजा जर तुमचं प्रोडक्ट क्वालिटीचं असेल, पहिले सुरुवातीला त्याला ते आपल्या आजूबाजूचे काही घेऊ शकतील अशा लोकांना ते देणे, त्यांना आवडल्याच्या नंतर ते पुढे स्प्रेडअप करणार. ते काय म्हणतात माउथ टू माउथ पब्लिसिटी, तो प्रकार राहील. पण या सुरुवातीला असं मला सांगायला आवडेल की समजा जेव्हा आपण कॉलेजला जातो, समजा तो फर्स्ट इयरला आहे, तर फर्स्ट इयरला तर कॉलेज रेग्युलर करणे,
आणि त्या व्यतिरिक्त समजा जे काही कॉन्सेप्ट असतात आयुर्वेदाचे ते प्रॉपर शिकून घेणे. सेकंड इयरला जो काही द्रव्य आणि रस राहतो तर द्रव्याचा अभ्यास करायचा, रसाचा करायचा. रसाचे प्रॅक्टिकल मध्ये ते प्रॉपर बघून घेणे. तिथे जर नाही लक्षात आले तर रसाचे जे काही एमडी स्टुडंट्स असतील किंवा टीचर्स असतील किंवा तुम्ही बाहेर एखाद्या प्रॅक्टिशनरकडे सेकंड इयर पासून ऑलमोस्ट मुलं जातात, फर्स्ट इयरला जात नाही. आणि सेकंड इयरला जेव्हा तुम्ही ते दुसरीकडे जे बघतात तर ते एकदा बघितल्याच्या नंतर तुम्ही प्रॉपर अगोदर बनणं हे महत्वाचं आहे. आजकाल काय होतं, मुलं काही म्हणजे आजूबाजूला ते शिकून प्रॉपर घेत नाही किंवा त्यांना माहित नसतं आणि प्रोडक्ट करतात, मग ती क्वालिटी बनत नाही तर तेवढं काही त्याला रिस्पॉन्सही मिळत नाही. तर आम्ही जे सुरुवात केली होती तर मी देशमुख सर, अमृतवाड सरांकडे जे काही बघितलेलं होतं तेच प्रोडक्ट मी करायचो. तर आमचे स्वतःचे आपले रेग्युलर प्रोडक्ट सुवर्णप्राशन असेल, ब्राह्मी घृत असेल, च्यवनप्राश असेल, शतावरी कल्प, एसटी काश्मीरी कल्प, अडुळसा कल्प, अडुळ सावले असे आम्ही 10-12 प्रोडक्ट सुरुवातीला करायला लागलो होतो. तर यामध्ये थोड्या थोड्या क्वांटिटी सुरुवातीला करायचे. या व्यतिरिक्त दुसरं म्हणजे पेज पण पाहिजे. समजा आता हे बनवलेले प्रोडक्ट जे आहेत तर कशाच्या माध्यमातून, तर एक आपल्या काहीतरी आता आमचं जसं गायकवाड ब्रदर्स म्हणून आमचं पहिले पेज होतं किंवा माझ्या स्वतःच्या इंस्टाग्रामचं पेज, फेसबुकवर टाकायचो, एखादा ग्रुप असायचा. तर हे एक आपण तिथं ते सेल आउट करू शकतो पहिलं. आणि दुसरा एक ऑप्शन असं आहे की याचं जर सोशली करायचं असेल तर आपल्याला थोडस फिरावं पण लागतं. समजा एखादा गुरुकुल असेल तिथे आपल्याला स्वतः आपण जे काही तयार करतो, आता तू गुरुकुलला गेला, लेक्चर्स वगैरे केले, तिथे काही असेल ते सगळ्या 2-3 दिवसाचं कम्प्लीट केलं, पण तुलाही तुझं सांगावं लागेल की मी असं असं माझे 6 प्रोडक्ट आहे, 4 प्रोडक्ट आहे, अशा अशा पद्धतीने मी ते केले. त्याची प्रोसिजर सांगावं लागतं. समजा तेल असं बनवलं, घृत असं बनवलं, कल्प असा केला, अवले असं केला, म्हणजे त्यांनाही ते पटतं. त्यांना आवडलं की ते म्हणतात नाही मला हे 2 किलो दे, 3 किलो दे, नेक्स्ट टाइम ते ऑर्डर देतात. मार्केट पण वाढत जातं. हा, मग त्यात जर तुझं काय, आता एकदम तर कोणी परफेक्ट नसतो, सुरुवातीला सगळ्यांच्या चुका होतात. म्हणजे मुलं काय करतात, थोडंसं करून बघतात, थोडं अपयश आलं का सोडून देतात. तर त्याला कन्सिस्टन्सी पाहिजे. मग कन्सिस्टन्सीसाठी थोडंसं नॉलेज आणि ह्या त्या गोष्टी असेल ना, आणि प्रॅक्टिकली थोडंसं विचार करायचा. समजा काय मार्केटला अवेलेबल आहे, म्हणजे काय लागतं किंवा काय डिमांड आहे, एखाद्याने काही सजेशन दिलं की त्याला अपडेट करायचं. मग ते मार्केटमध्ये आपलं सेल आउटही प्रॉपर होतं. असा एक फायदा आहे. सेमिनार मध्ये तुम्ही हे करू शकतात, गुरुकुल मध्ये करू शकतात. तुमची एखादी ट्रिप गेली किंवा गावाकडे एखादा प्रोग्राम असेल किंवा कुठेही तुम्ही तुमचं माउथ टू माउथ तुम्ही त्याचं सांगायला सुरुवात करायची. आणि पेजने थोडेसे ऑर्डर कमी येतात सुरुवातीला, पण त्यांना एकदा ट्रस्ट बसला की मग आमचं आता जे काही आहे तर इंस्टाग्राम, व्हॉट्सअपवर ना मला दररोजच्या 30 ते 35 डॉक्टरांचे ऑर्डर येतात. आणि ते असं काही नाही फक्त महाराष्ट्रापुरता, ते पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, ऑल ओव्हर इंडिया. म्हणजे ऑल ओव्हर इंडिया. आता तर मी काल दुबईला पण पाठवलं, म्हणजे मुंबईचे डॉक्टर आहेत ते फ्लाईटने तिकडं त्यांची व्हिजिट असते तर त्यांना तिथे दिलं. म्हणजे आउट ऑफ कंट्री पण आपले तिथे प्रॅक्टिस करतात आपले. जे ज्यांचं एमच मोठं होतं ते लोक खूप सारे, मिलिंद सज्जनवार सर आहे ते आउट ऑफ कंट्री जातात, हरीश पाटणकर सर जातात, अदर पण खूप सारे लोक जातात. तर आपण पाटणकर सरांच्या तर खूप साऱ्या ब्रांचेस, केश आयुर्वेद, काय आयुर्वेद वगैरे त्याच्या ब्रांचेस आहे त्या पण. पण स्टुडंटने या पद्धतीने करू शकतात. कॉलेजमध्ये टीचर्स असतात, स्टाफ असतो आपला, आजूबाजूला मेसचे लोक असतात, त्यांना त्याचं सांगणे. आणि काही नाही, आता सुवर्णप्राशन आयुर्वेदातलं किती महत्वाचं ड्रग आहे लहान मुलांसाठी, इम्युनिटीसाठी, किंवा लहान मुलं शतावरी कल्प घेतात, ओल्ड एजचे लोक च्यवनप्राश घेतात, तर त्यांना ते सांगणं. आता दुसरा पार्ट असतो क्वालिटी, क्वांटिटी, रेट. रेट पण प्रॉपर सांगावं लागतात, क्वालिटी पण पाहिजे, क्वांटिटी पण पाहिजे. एखाद्या दिवस क्वांटिटी कमी असलीच चालते, क्वालिटी हे सगळ्यात मस्ट आहे. रेट आणि क्वांटिटी हे सेकंड पार्ट मध्ये येतं. फर्स्ट मध्ये क्वालिटी असेल तर तुमचं प्रोडक्ट एकदम व्यवस्थित सेल आउट होणार. त्यातून तुम्हालाही मार्जिन मिळते. थोडंसं 2 किलोचं 4 किलो, 5, 8, 10, 15 हळूहळू तुमचं प्रोडक्शन वाढतं. आणि यात खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अडचण एक येते की त्याचं जे असतं समजायला लागणारा चार्जेस युजी लेवलला, आणि घरून तर 5-6 हजार, 7,000, 8,000 येतात, त्यात ते मॅनेज होत नाही पैसे. तर ते एक त्यांचे जे काही नेटवर्क असेल, सिनियर असेल किंवा एखादा मित्र असेल तर त्याच्याकडून घेऊन ते आपण सुरुवात करू शकतो, त्याला रिझन न देता. कारण आपण जर एखादं चांगलं काम करतो ना तर तेव्हा आपल्याला सपोर्टिव्ह खूप सारे लोक असतात ऍक्च्युअल मध्ये. कारण मलाही माझं नांदेडचं कॉलेज होतं, सगळ्यांना पेमेंट होतं, आणि आमचं असं होतं, माझं किंवा आमचं फ्रेंड सर्कलचं, की आम्ही पीजी जे स्टुडंट्स असतील किंवा टीचर मध्ये आम्ही मिसळून राहायचो. तर एका दिवस आम्हाला आडी अडचण असेल किंवा काही पैशाची वगैरे जर म्हणजे अडचण आली तर ते तेव्हा आम्हाला सपोर्ट करायचे, बाबा हे घे आणि तुझं ते काय असेल ते कम्प्लीट कर. सिनियर्स आणि टीचर. तर तो असा एक पार्ट असतो की आपण तिथे त्याला सोल्युशन काढू शकतो.
हे सर्व आता ज्यांनी आता सेकंड इयरला हे करताय म्हणजे सर्वात महत्वाचं त्यांना फोकस करायचंय, मेन प्रायोरिटी द्यायची की त्यांची क्वालिटी सगळ्यात बेस्ट असली पाहिजे. त्याच्यानंतर मग तुम्ही कॉस्टवर क्वांटिटीवर फोकस करू शकता, परंतु पहिले क्वालिटी आणि त्याच्याबद्दल इतर ठिकाणी जाऊन बघणं की कशा प्रकारचे प्रोडक्ट्स विकताय हे सर्व केल्यानंतर मग सरांनी पुढचं सांगितलं की तुम्ही मार्केटिंगसाठी पेजेस करू शकता, फेसबुक पेजेस, इंस्टाग्राम पेजेस यावरती सुरुवातीला कमी येईल आणि नंतर हळूहळू मार्केट वाढायला लागेल. ठीक आहे सर. आणखी तुम्ही खूप जणांकडे प्रॅक्टिसला गेला, वेगवेगळ्या वैद्यांकडे, म्हणजे खूप जण असं करतात की एकच वैद्यांकडे पूर्ण 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष प्रॅक्टिस, परंतु तुम्ही खूप साऱ्या, जसं की देशमुख सरांकडे तुम्ही होता, आव्हाड सरांकडे तुम्ही होता, तर तुम्हाला या सर्वांमध्ये वैशिष्ट्य काय वाटले, वेगळे पण काय वाटलं सर्व वैद्यांमध्ये? जेव्हा इंटर्नशिप झाली तेव्हा मी पुण्याला 6 महिने चंद्रकुमार सरकडे होतो. चंद्रकुमार तिथे सरांचं रेग्युलर ओपीडी राहायची, तर तिथे पेशंटही खूप होते आणि शिकायला पण खूप साऱ्या गोष्टी मिळाल्या. आता त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा सरांचं कम्प्लीट झालं पुण्याचं, सर जेव्हा म्हणले व्हिजिट वगैरे सुरू कर, व्हिजिट तेव्हा मी पेशंट वगैरे बघायचो, पण कम्पॅरेटिव्ह जी रेग्युलर ओपीडी होती त्या टाईपचं नाही. मग नंतर असं झालं की थोडंसं अजून वेगवेगळ्या डॉक्टरांकडे आपण गेलं पाहिजे. नंतर ओपीडी स्टार्ट केल्यावर जमणार नाही, कारण ओपीडी सोडून जाता येत नाही. तर तेव्हा मग मी सरांचं कम्प्लीट झालं, अमृतवाड सर, देशमुख सर, त्यानंतर लगेच मी रामदास आव्हाड सरांचं 1 महिन्याचं कम्प्लीट केलं. तिथे गेल्याच नंतर एकदम म्हणजे ऐकून होतो सरांची एकदम व्हीआयपी ओपीडी आहे, सरांचे पेशंट पण स्टँडर्ड आहे, सरांनी खूप बेसिक पासून स्टँडर्ड लेवलला केलंय आणि सरांचे भस्म असेल, रसकल्प असतील, सगळं एकदम पेशंट हा व्हीआयपी आणि क्रोनिक पण येतो आणि सर ट्रीट पण होतात. आणि जे क्लिनिक असतं ना, समजा एकदम काय म्हणतात ॲलोपॅथीचं कसं मल्टी स्पेशालिटीचे खूप सारे क्लिनिक आपण बघतो, त्या टाईपचं सरांचं तालुका लेवलला कोपरगाव सारख्या ठिकाणी क्लिनिक होतं आणि एकदम स्वच्छता, स्टाफ, मॅनेजमेंट, सरांचे ते म्हणजे ते काय म्हणतात ना, एक ओरा सरांकडे बघून असं प्रभावाने काम झाल्यासारखं आपोआपच ते आपल्याला इंटरेस्ट येणार. आणि तिथं असं होतं की सर आले की आम्ही दर्शन घ्यायचो, म्हणजे सगळ्या स्टुडंटची लाईन लागायची. सर राष्ट्रीय आयुर्वेद गुरु असल्यामुळे सरांकडे गव्हर्नमेंटचे 4 स्टुडंट राहतात, तर सगळे ते दर्शन घ्यायचे. मग त्यांनी घेतले, आम्ही सुरुवात केली. मग आम्ही रोजच दर्शनाची वाट बघायचो, सर आले की अगोदर दर्शन, आणि दर्शन घेतलं की दिवसभर फ्रेश वाटायचं. तिथे मला खूप सारे प्रोसिजर या स्टँडर्ड लेवलला कशा केल्या जातात, म्हणजे एकदम सरांकडे कलेक्टर सारखे पण पेशंट येतात. म्हणजे क्लास 1चे जे लोक आहेत ते सरकडे खूप लांबून लांबून, मुंबई, पुणे किंवा आउट ऑफ स्टेट किंवा आउट ऑफ कंट्रीचे पण खूप सारे लोक येतात सरकडे. तर तेव्हा सर कसे डील करतात स्टँडर्ड, तर ते तिथे कळालं. आणि त्यानंतर त्याच्या नेक्स्ट मंथला मी जोशी सरांकडे गेलो. तर जोशी सरांकडे खूप ऐकलं होतं की पंचकर्म हे एकदम व्यवस्थितरित्या आणि सरांचं एकदम मिनिमम चार्जेस मध्ये सर पेशंटला ट्रीट करतात. आणि सर व्यवस्थित, म्हणजे घरचे जे असतात ना आपले, बरेचसे आहार विहारामुळे खूप सारे आजार होतात, म्हणजे दिनचर्या फॉलो न करणे, ऋतुचर्या प्रॉपर ऋतूनुसार आहार विहार न करणे, त्यामुळे मोस्टली रोग होतात. सरांचं त्याच्यावर फोकस जास्त आहे. सरांचे तिथे जवळपास 20 ते 25 स्टुडंट राहतात जोशी सरांकडे. तर तिथे असं होतं की सर म्हणतात पंचकर्म पेशंट आला काय तुम्ही घ्या, तुम्ही करा आणि त्याला काउन्सिलिंग करा. बाबा त्याला काय, तो प्रमेय असेल तर त्याला प्रमेयाचे थोडेसे पथ्य सांगा, त्याला वातवेदी असेल तर वातवेदीचे सांगा, तिचे ज्या चुका होतात ते तुम्ही ते क्लिअर करा. मग तिथे असं कॉन्फिडेंटली होतं ना, म्हणजे आपलं काउन्सिलिंगचा पार्ट खूप मोठा आहे आयुर्वेदामध्ये, की म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे रोग होऊच नाही यासाठी काय करता येईल. तर म्हणजे फक्त ही ट्रीटमेंट असं नाही की सिम्टमॅटिक, म्हणजे उपचार पद्धती जसं ॲलोपॅथीचे आजार झाले चला चला, आपलं असं असतं की होऊ नये म्हणून त्यासाठी काय पेशंटला आपल्याला सल्ला देता येईल, हा तोच प्रकार. तर आपण तिथे मला ते शिकायला मिळालं. आणि विशेष म्हणजे तिथं असं होतं की आम्ही ग्रामीण भागात असल्यामुळे असं होतं की नंतर आपल्याला व्हिजिट किंवा मुख्य क्लिनिक तिथे पण करायचं. आता आम्ही सिटीमध्ये ओपन केलेलं आहे संभाजीनगरला, पण आपल्याला जेव्हा फुलंब्री तालुका आहे तर तिथे गरीब लोक येणार. मग ते जोशी सरांकडे एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन होतं. आलं की पंचकर्म करणे, साधे काढे वगैरे वापरणे, मेडिसिन एकदम स्वस्त, सुवर्णकल्प सर वापरत नाही. मग ते कसं आहे एकदम तालुका लेवलला असं आम्हाला असं वाटायचं की पैसे वगैरे देत नाही, पण आव्हाड सरांकडे तर पूर्ण अपोजिट आहे. ते सरांचं एकदम स्वस्त आणि आव्हाड सर म्हणजे एकदम पूर्ण स्टँडर्ड ट्रीटमेंट, म्हणजे एकदम सुवर्णकल्प वगैरे असा प्रकार. तर तिथे असं गावाकडे मला असं वाटतं की सरांची मला पूर्ण मदत होईल जेव्हा पण आम्ही एक 6 महिन्याने गावाकडचं हॉस्पिटल ओपन करणार. हा, आता हे संभाजीनगरचं एकदम रेग्युलर रुटीन मध्ये हॉस्पिटल झालं की आपण तिथे जेव्हा रेग्युलर करू चालू होतं, तिथे आपल्याला फ्रेश ड्रग वगैरे वापरणे, पोटली कल्पना, हे जे मी प्रवीण जोशी सरांची मला तिथे मदत होईल पूर्ण. आणि बाकी तर मी दमनिया सरांचं ते तर आपण गाईचं तिथे मला ते कळणार की आता माझं गोठा जो काही आहे गाईचं
तर तो एक करायचा. त्यानंतर द्रव्य कलेक्शन सरांच्या प्रमाणे ते पण करायचं. आणि दुसरं धन्वंतरी यज्ञ असेल वेगवेगळं, तर आपण त्या पद्धतीनं तिथे सरांचं तिथे मला म्हणजे थोडक्यात असं आहे की आपण म्हणतो की फक्त एकाच डॉक्टरकडे शिकून केल्यापेक्षा आपण मल्टिपल डॉक्टरांकडे किंवा वैद्यांकडे प्रॅक्टिस केल्याच्या नंतर असं ऑब्झर्वेशन मध्ये आलं माझ्या किंवा मित्रांच्या की आपण स्किलफुल अजून करू शकतो. कारण आपल्याकडे एक ऑप्शन असतं की एखादा पेशंट कमी पैसे देत असेल तर त्याला त्यानुसार मेडिसिन अरेंज करणे. एखादा म्हणलं मला हा आजारामध्ये ठीकच व्हायचं, रिझल्टच आला पाहिजे, मग आपण म्हणतो नाही आपण याला कॉस्टली वापरू शकतो. पण तेव्हा जर आपल्याला माहितच नसेल रसकल्प काय कसे वापरायचे, मग तेव्हा आपण तिथे कमी पडू शकतो ट्रीटमेंटसाठी. म्हणजे तुम्ही जिथे जिथे गेलं ते मल्टिपल वैद्यांकडे हा, त्यांच्या multiple. चांगल्या गोष्टी. आता इथे मी खूप इथे महत्वाच्या गोष्टी आणि खूप वेळ दिलाय मी जेवढं काही नाव सांगितलं तुम्हाला. मग या व्यतिरिक्त मी जेव्हा पण आता एखाद्या वेळेस जळगावला काही कामानिमित्त जाण्यात आलं किंवा मी मागे उदय तल्लार म्हणून सर आहे, त्यांचा एक अग्निकर्माचा कॅम्प मी अटेम्प्ट केला होता, तेव्हा मग महेश बिर्ला सरला भेटलो. तिथे नरेंद्र गुजराती सर आहेत. महेश बिर्ला सर म्हणजे खूप मोठं हॉस्पिटल आहे त्यांचं. मग तिथे आपण जेव्हा 1-2 घंटे किंवा अर्धा पाऊण तासात जेव्हा चर्चा होते, तिथून आपल्याला काहीतरी सोल्युशन मिळतं किंवा एक ओळख होती. सरही आपल्याला सांगतात नाही हा प्रोजेक्ट आहे तुमचा, असं करा, किंवा सल्ला मिळतो. असं आता हे तर माझे मुख्य गुरु होते, पण जे म्हणतात ना एक सपोर्ट सिस्टीम म्हणा किंवा आपल्याला आपलं काही चुकत असेल तर ते सांगणे. आता हरीश पाटणकर सरांचं आमचं लक्ष म्हणजे आमच्यावर खूप लक्ष असतं. म्हणजे सर पर्सनली म्हणतात खूप चांगलं दोघं भाऊ मिळून तुम्ही करताय, असं केलं तर अजून चांगलं होईल. निर्विकारचे सर असेल, आता आमचं IPD करायचं प्लॅन आहे NABH, मग निर्विकारचे निलेश लोंढे सरांचं ऑलरेडी NABH हॉस्पिटल असल्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला काय अडचण आहे तुम्हाला सांगा, आपण त्याला क्लिअर करू. म्हणजे असं होतं आपण जेवढं कॉन्टॅक्ट किंवा नेटवर्क करू हे तेवढं आपलं स्प्रेड होणार, आपलं नाव होणार. मग इथे आपलं प्रोडक्शन साठी पण त्याचं मदत होते. कारण आपण जर म्हणलं सर मी असं बनवतो, ते बल्क क्वांटिटीत घेतात. म्हणजे दोन्ही गोष्टी होतात, नॉलेज पण येतं, प्रॅक्टिस साठी मदत होती, सेलिंग साठी होतं, नेटवर्क होतं, ओळख होती. आणि हे खूप मोठी मोठी व्यक्ती आहे. ऍक्च्युअल मध्ये आपण खूप यंग जनरेशनच्या वैद्याकडे प्रॅक्टिसला जातो सुरुवातीला, कारण ऑप्शन नसतं, कॉलेजला जे अवेलेबल आहे त्यांच्याकडे जावं लागतं. पण जेव्हा पासआउट होईल आणि मनात जर काही वाटत असेल आपल्याला, समजा आपण वेगवेगळ्या पद्धतीने शिकलं पाहिजे, तर आपण करू शकतो. असं काही नाही एक डॉक्टरकडे पण शिकून आपण परफेक्ट प्रॅक्टिस करू शकतो. पण मग एक काय आहे ना, आपल्याला आता असं काळानुसार थोडस स्किलफुल असलं तर लोकही अट्रॅक्ट होतात, पेशंटही वाढतात. असं आहे. तर विद्यार्थ्यांनी मला असं वाटतं की जेवढं होईल तेवढं कमी म्हणजे कॉलेज लाईफला स्टार्ट केलं पाहिजे, कारण न देता कुठले योग्य इयर कोणतं योग्य फर्स्ट इयरला कॉलेज रेग्युलर करणे आणि तेवढंच करायचं युनिव्हर्सिटी एक्झाम. पण सेकंड इयर पासून मला वाटतं त्यांनी बाहेर पण जाणं स्टार्ट केलं पाहिजे. गुरु शिष्य परंपरा जी आयुर्वेदात आलेली आपली, तर त्यानुसार ते करणं गरजेचं आहे. म्हणजे ते त्याचे छोटे छोटे कॉन्सेप्ट क्लिअर होतात. कारण थेअरी कॉलेजमध्ये होती, पण प्रॅक्टिकल आणि पेशंटवरची एक्सपिरियन्स, कारण गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळं माझं वैयक्तिक असं होतं की तिथे स्वस्त मेडिसिन राहायची, मग बऱ्याच वेळेस रिझल्ट नाही यायचे. कारणही होतं की तिथे अवेलेबिलिटी कमी होती. पण जेव्हा पर्सनल क्लिनिक म्हणजे प्रायव्हेट क्लिनिकला बघायचं होतं, तिथे जे वाटेल ते आपण मनासारखं देणार, मग रिझल्ट यायचा, मग ते थोडस त्याला मदत होती. प्रायव्हेट हॉस्पिटलला असतं बऱ्याच वेळेस मेडिकल, पण तिथे पेशंट वगैरे याची कमतरता असते, तर आपण तिथेही बाहेर जाऊन आपण शिकू शकतो. कॉलेज रेग्युलर करणे, अभ्यास करणे, आणि त्या व्यतिरिक्त जे काही संडे सॅटरडे किंवा सुट्ट्या असतात, दिवाळीचं व्हॅकेशन असतं, तर त्याचा आपण बेनिफिट प्रोडक्शनसाठी प्लस आपल्या स्टडीसाठी देऊ शकतो. जे बाहेरचा जो असतो, एखादा प्रोजेक्ट व्हिजिट करणे, एखादं गार्डन व्हिजिट करणे, किंवा असं आम्ही दोघंही भाऊ त्याच पद्धतीने वर्क करत आलो. म्हणजे कुठेही जायचं, तिथे नवीन काही गोष्टी मिळाल्या तर त्या बॉटनीचं गार्डन असेल. आपले विद्यार्थी असं आहे की आता आमचं थोडंसं वर्क वेगळं असल्यामुळे आम्ही BSc ऍग्रीच्या लोकांसोबत पण कनेक्ट असतो, बॉटनीच्या पण लोकांसोबत कनेक्ट असतो, आम्ही पाणी फाउंडेशनची जी काही टीम आहे त्याच्यासोबतही कनेक्ट असतो. म्हणजे मल्टीपर्पज. म्हणजे आता आमच्या दोघांचा असा जर्नी झालेला आहे, कुठेही जा आमच्या कामाचेच लोक आहे. म्हणजे काही आता नागपूरला विश्व व्याख्यानमालाला गेलो होतो, तेव्हा जवळपास 10 ते 15 डॉक्टरांना भेटलो. तिथून मला कितीतरी ऑर्डर आल्या, नाव पण झालं, ऑर्डर्स पण आल्या, ओळखही झाली, आणि नवीन गोष्टी शिकायला तर ते नेट नंबर सेव्ह झाल्यामुळे नवीन नवीन माहिती आपल्याला मिळते, त्यांची आपल्याला, आपली त्यांना काही. आणि तसं आपण स्वतःहून बोललो ऍज अ स्टुडंट म्हणून मोठ्या व्यक्तीला, तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो. स्टुडंट काय करतात, जाऊ द्या काय होणार, कसं काही फायदा नसतो, टाइमपास असतो, म्हणून ते बोलत नाही. आणि खूप मोजके मुलं आहेत की जे 100ची बॅच असेल तर 10-15 मुलं करतात, पण ऍक्च्युअल मध्ये खूप स्कोप आहे. येणारा जो काळ आहे तो आयुर्वेदाचाच असणार आहे, कारण कॉलेजेस खूप वाढलेले, सेम MBBS तीच कंडिशन आहे. जे न्यूरोलॉजिकल म्हणजे न्यूरोचे जे डॉक्टर्स आहे, तर ते खेड्याखेड्यात म्हणजे तालुका लेवलला आलेत ते,
जे की म्हणजे रेअर होतं. खेड्या लेवलला चालेल. म्हणजे ॲलोपॅथी पण ही खेड्यात एकदम MBBS लोक दिसतील तुम्हाला काही काळात. Gynax मग तेव्हा आपले BMS ची मुलं तिथे प्रॅक्टिस नाही करू शकत. ऍक्च्युअल मध्ये सीन असा आहे. हम्म. कारण तेव्हा काय होईल की आपल्या मुलांना अधुरं नॉलेज असतं. म्हणजे जस्ट म्हणजे तेवढा कन्सेप्ट क्लिअर नसतो ना. म्हणजे हाफ लाईफ पिरियड किती, ड्रग किती, कॉन्ट्रा इंडिकेशन, साईड इफेक्ट किंवा असं परफेक्ट नॉलेज नसतं जे की MBBSचं जे कॉम्पिटंटने प्रॅक्टिस करतो तेवढा कॉन्फिडन्स आयुर्वेदाच्या मुलांमध्ये नसतो. पण ज्यांच्यात असेल किंवा ज्यांनी फार्मॅक, मेडिसिन किंवा पॅथॉलॉजी किंवा असे वेगवेगळे क्लासेस करून डीप नॉलेज घेतलेलं आहे, इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन, इमर्जन्सी मॅनेजमेंट, ICU युनिट, विंटुबेट, ज्या गोष्टी केलेल्या आहे का त्यांनी करावं मॉडर्न. म्हणजे असं काही नाही की मॉडर्न आयुर्वेद, कारण ट्रीटमेंट होणंही गरजेची आहे, पण चुकीची ट्रीटमेंट नाही झाली पाहिजे म्हणून डिटेल अभ्यास. आणि जर आयुर्वेद करायचं तर गुरु शिष्य परंपरा, प्रॉपर नॉलेज, वेगवेगळ्या स्मार्ट वर्क, पंचकर्म वगैरे या पद्धतीने केलं तर नक्कीच यश मिळतं. आणि त्यासोबत स्वतःच औषधी प्रोडक्शन. आता आम्ही मोस्ट ऑफ क्लिनिकला ऑइल्स असतील, घृत तेल हमेशा स्वतःचे, आम्ही कंपनीचे घेत नाही. आणि दुसरे जे असतात ते टॅबलेट्स वगैरे ते रसकल्प, सुवर्णकल्प हे आम्ही बाहेरून घेतो. म्हणजे असं आहे की आपण सगळं करू शकतो, फक्त थोडासा वेळ आणि थोडस कॉन्फिडेंटली आणि मित्रांसोबत चांगल्या आणि चांगल्या गुरूंच्या अंडर ऑब्झर्वेशन मध्ये ह्या गोष्टी करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी. ज्यांनी आता 5 वर्ष प्रॅक्टिसच केलेली नाही इंटर्नशिप लागेपर्यंत, त्यांनी कसं करायला पाहिजे? त्यांना म्हणजे असं खचून जायचं काही हे नाहीये. बऱ्याच जणांना ते फॅसिलिटी नसते, काहींचं कॉलेज तालुका लेवलला असतं किंवा तिथं आजूबाजूला त्यांना हॉस्पिटलसाठी सुविधा नाहीये. आणि मुलांना तरी बाईकवर वगैरे जातात, पण मुलींचे हॉस्टेल वगैरे क्लोज होतात, टाइम क्लोज होतो, मग ते मिळत नाही दिवसभर कॉलेज. काही कॉलेज अशा जागेत की तिथून प्रॅक्टिस करायला जाणं शक्य नाही. शक्य नाहीये. मग अशा वेळेस काय होतं, मुलांचं ते काय म्हणतात ना, बॅड हे असतं, म्हणजे त्यांना ते करायची इच्छा असते पण पॉसिबल नसतं. तर मग पास आउट झाल्यावर आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. मग त्यावेळेस तुम्ही जे काही ऑनलाईन लेक्चर्स असतात, आता कोविडच्या नंतर खूप सारे वेद्यांनी असं लेक्चर वगैरे स्टार्ट केलेले, झूम मीटिंग असेल, युट्यूब लेक्चर असतील, तर हे ऐकू शकतात तुम्ही प्रॅक्टिकली. थेअरी तर तुमचं कॉलेजमध्ये खूप सारा सिलेबस आता किचकट झालेला आहे, तो आपल्याला करावाच लागतो. त्या व्यतिरिक्त जो काही पार्ट आहे, जे आपण लेक्चर्स असतो ते ऐकून घ्यायचे आणि नंतर पास आउट झाले की त्या डॉक्टरांकडे जाऊन शिकायचं. जसं आव्हाड सरांचे लेक्चर्स असतात युट्यूबवर, जमद अग्नी सर रोज लेक्चर घेतात, त्यानंतर देशमुख सर लेक्चर वाघभट वाचन घेतात, अनिल बनसोडे सरचं लेक्चर असतं, अनिल देशमुख सर ते पण असे वेगवेगळे लेक्चर्स खूप सारे वैद्य घेतात. म्हणजे खूप म्हणजे याचं तर आपण हे स्टुडंटने ऐकलं तर तेवढं त्यांना नॉलेज म्हणजे काय, थेअरी का परफेक्ट होती, नंतर पास आउट झाले की ते वेगवेगळ्या जसं इंटर्नशिप मॅनेज झाली तर त्या पिरियड मध्ये ते शिकू शकतात. किंवा पास आउट झाल्यावर त्यांना डायरेक्ट प्रॅक्टिस मध्ये वळायचंय तर त्यांनी 1-2 महिने प्रत्येकाकडे जाऊन एक नॉलेज घेऊ शकता. फक्त असं आहे की एक गुरु हा आपला 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष अशी प्रॅक्टिस केलेली असावी, जेणेकरून सगळ्याच गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून माहित पाहिजे. पण एक स्किल म्हणून किंवा एक वेगवेगळ्या अँगलने आपण ट्रीटमेंट कशी करू शकतो यासाठी आपल्याला मल्टिपल वैद्यांकडे जावं लागतं. मे बी बरेचसे माझे मित्र ते थोडे 1-2 वैद्यांकडे जाऊन त्यांनी प्रॅक्टिस स्टार्ट केली. पण आमचं असं होती की आम्हाला मार्केटिंग करायची होती, नेटवर्क पण बनवायचंय, नेटवर्क आणि समाजात किंवा वेगवेगळ्या स्टेटमध्ये. आता गुजरातला गेलो होतो, तुम्हाला मशिनरी पण बघायचे होते खूप सारे, मला तिथे अजून ऑदर पण खूप सारं काम होतं, सरांकडे पण जायचं होतं, सरांचं काम कसं चालतं किंवा असं म्हणजे काय, आपण जेवढं जास्त फ्रीडमने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ तर तिथूनही आपल्याला नॉलेज मिळतं. सर तर आता खूप जणांना असं पीजीचे क्लास लावतात, पीजी करण्यासाठी कोणतं कॉलेज निवडावं याबद्दल खूप सारं क्वेश्चन आहे. म्हणजे आजचा ट्रेंडिंगचा क्वेश्चन असतोय की पीजी करायला हवं की नाही, पीजी केलं तर कोणत्या कॉलेजेस करायला पाहिजे, नाहीतर उगाच टाइम वेस्ट होईल का, की खरंच त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे? पीजीचा असा कन्सेप्ट आहे की समजा युजी पासून जर तयारी करत असाल, कारण ऑलरेडी कॉम्पिटिशन खूप आलेली, स्पर्धा खूप आहे त्यामध्ये, तर रँक वगैरे खूप वर जातो आणि थोड्या अभ्यासात काही नंबर लागत नाही. जर समजा बॅकग्राऊंड मध्ये आपलं समजा वीक असेल थोडं फायनान्शियल कंडिशन, तर अशा कंडिशनला पीजी केलं तर काही वाईट नाहीये. समजा ज्यांना सपोर्ट नाही घरचा किंवा पैशाची खूप गरज आहे, तर अशा कंडिशनला व्यवस्थित क्लास लावून 1-2 वर्ष वगैरे असं फायनल इयर पासून जर लावले तर अजून चांगलं. फायनल इयर इंटर्नशिप करत करत जर त्याचा अभ्यास केला आणि गव्हर्नमेंट मिळालं तर चांगलंच आहे. आणि किंवा मग सेमी गव्हर्नमेंट कॉलेजही चांगलं राहील, पण सिटी चांगली असावी जिथं त्या कॉलेजला प्रॅक्टिस, पेशंट फ्लो चांगला असावा, डिपार्टमेंट चांगला. सगळ्यात मोठं की भेटलं म्हणून पीजी करायचं नाही बाबा, हे भेटलं स्वस्त वृत्त, आवडच नाही स्वस्त वृत्त, पीजी करून काय करतात. किंवा मग सर्जरी मध्येच इंटरेस्ट नाही आणि आपण सर्जरी घेऊन अडकून बसतो. काहींना वाटतं काहीचे किस्सा भारी होतं, मी मल्टिपल वेगवेगळे पेशंट बघू शकतो, पण मला सर्जरी भेटला आणि मी आता सर्जरीतच अडकून बसलो, बस एनोरेक्टल करतो. म्हणजे मला फ्रीडम नाहीये जास्त वेगवेगळ्या व्हरायटीचे पेशंट बघायला, किंवा मला पंचकर्म ठेवतात नाही ऍज अ सर्जन किंवा बालरोग तज्ञ नाही.
आणि मी बालरोगचं मग बालच रोग तेवढेच पेशंट बघावं लागेल, इतर पेशंट बघता येत नाही. म्हणजे बघू शकतो पण ते असतं ना, समजा त्याच्यामध्ये डिटेल्स स्टडी वगैरे झालेली नसते, कारण पीजी 3 वर्ष बालरोगचं शिकतो आपण, मग अदर सगळं स्किप होऊन जातं. पण युजी मध्येच ठरवायचं की मला नेमकं कोणत्या सब्जेक्ट मध्ये मी करायला पाहिजे. आणि सिलेक्शन ऑफ चॉईसचं तर तेच मी सांगेल की समजा जर चांगलं कॉलेज असेल, चांगल्या सिटीमध्ये असेल, आता बरेचसे माझे मित्र असेल त्यांनी काय केलं, असं तालुका लेवल वगैरे घेतलं, मग तिथं थेसिसचा प्रॉब्लेम, त्यानंतर तिथे एकतर शिकायला काही मिळत नाही, कारण कॉलेजमध्ये काही ऍक्टिव्हिटी काहीच होत नाही. बरेचसे असे कॉलेज आपल्यामध्ये पूर्ण जवळपास 130 कॉलेज येतात आयुर्वेदाचे, तर ते 130 मधून जर 30-35 कॉलेज सोडले ना, तर बाकी कॉलेज नावाला आहे फक्त. तर अशा ठिकाणी काय तिथे थेअरी वगैरे ह्या गोष्टी होऊ शकतात ऍक्च्युअल मध्ये, पण ते जे बेनिफिट जो असतो पीजीचा तेवढा होत नाही, जो की गव्हर्नमेंटला होतो. गव्हर्नमेंटला एक पैसे पण मिळतात, म्हणजे ज्यांना फायनान्शियल इश्यू तो पण त्यांचा सॉल्व्ह होतो, आणि थोडेसे गट्स ठेवून करावं लागेल. म्हणजे पीजी करत करत मी बाहेर प्रॅक्टिस करेल किंवा वेगळं काहीतरी करू शकत असाल तर ते करण्यात अर्थ आहे. आणि दुसरा पार्ट आहे स्वतःला समजतं, एखाद्याचं बॅकग्राऊंड मध्ये डॉक्टर असतं, कोणाचा भाऊ डॉक्टर असतो, कोणाचं सेटअप वगैरे रेडी असतो. तर अशा मुलांना जर कॉन्फिडन्स असेल, आपण डायरेक्ट पास आउट झाल्यावर प्रॅक्टिस करू शकतो, तर अशा वेळेस म्हणजे प्रॅक्टिस केलेले योग्य राहील. म्हणजे ज्या बऱ्याच जणांच्या विद्यार्थ्यांचे पॅरेंट्स वगैरे डॉक्टर्स, मग त्यांचा ऑलरेडी सेटअप असतो, तर अशा सेटअपला जास्त वेळ घालण्यात काय अर्थ नाही. म्हणजे युजी, इंटर्नशिप, त्याच्यानंतर 3 वर्ष, मग परत बाहेर ऑब्झर्वेशन, मग ती प्रॅक्टिस, म्हणजे त्यात काय टाइम पिरियड 10-12 वर्ष, 10-12 वर्ष थोडंसं ऍक्टिव्हली जर युजी मध्ये ऍक्टिव्हली जर काम केलं बरोबर, म्हणजे व्यवस्थित औषधी बनवणे, वेगवेगळ्या नॉलेज आपण गेन करणे, गुरु शिष्य परंपरा, कॉलेज, तर लवकर मिळतंय. समजा फायनल इयरलाच आपल्याला मॅच्युरिटी येते की प्रॅक्टिस कशी करायला पाहिजे, कारण तुम्ही वेगवेगळं सगळं बघितलेलं असतं, तर पास आउट झाल्या आपण चांगली प्रॅक्टिस करू शकतो. तिथे पीजीची गरज नाही. म्हणजे ज्यांचं सेट आहे, ज्यांचं बॅकग्राऊंड आहे, ज्यांच्या घरी कोणी डॉक्टर आहे, अशांना डायरेक्ट ओपीडी टाकू शकतो. पण ज्यांचं कोणीच नाहीये, समजा फॅमिलीतच नाही, मग त्याला ओपीडी मस्ट आहे, कारण तो बाकी ऍक्टिव्हिटी करू शकत नाही, स्टेबिलिटीसाठी ओपीडी. तर अशा वेळेस मग हॉस्पिटलच्या अनुषंगाने समजा मग पीजी केलं तर चालतं, पण मग ते दोन्ही करता आलं पाहिजे. म्हणजे बाहेरची प्रॅक्टिस प्लस ते मॅनेज करता आलं पाहिजे. फक्त जस्ट पीजी करून टाइमपास झाला असं नाही वाटलं पाहिजे. शक्यतो कॉलेजला मी सांगेल की सिटी लेवलच कॉलेज चॉईस करावं, कारण थोडंसं आपल्याला ही माहिती आणि सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात प्रॉपर. खूप सारे विद्यार्थी आता युजीचे की ते पस्तावतात की, म्हणजे त्यांना असं वाटतं की उगाच ऍडमिशन घेतलं, किंवा मग फील्ड म्हणजे एवढं काही शिकायला मिळत नाही, किंवा कॉन्फिडन्स नाही, डॉक्टर झालो की नाही त्याचंही वाटत नाही काही. अशा वेळेस जे काही नंतरचं जे काही पश्चाताप येतो तो येणार नाही. त्यामुळे विचार करूनच करायचं, किंवा कोणी सांगतंय म्हणून नाही करायचं, स्वतःचं डिसिजन घ्यायचं, आवडत असेल तर करायचं. 4 लोकांना विचारून प्रॉपर आपण ते केलं पाहिजे पीजीचं. बरोबर. ठीक आहे सर, आता आपण थोडस विषयांतर करूया. आपण ज्या मुद्द्याची गोष्ट आहे त्याच्यावर येऊया, जे की आता तुमचं हॉस्पिटल आताच ओपनिंग झाले. सर्वात प्रथम तर तुमचं खूप खूप अभिनंदन सर, कारण प्रत्येक मेडिकल स्टुडंटचं स्वप्नच असतं की आपलं एक स्वतःचं क्लिनिक असावं, ज्याच्यामध्ये पंचकर्म सेंटर असावं, सर्व आयुर्वेदिक गोष्टी त्यामध्ये व्हाव्यात, आयुर्वेदिक चिकित्सा त्यामध्ये मिळावी. आता तुमचं हे स्वप्न पूर्ण झालंय, आताच तुमची ओपनिंग झाली, तर आपण याबद्दल बोलूया. सर्वात प्रथम तर विचारायचं की हा जो तुम्ही नाव ठरवलं विश्व भेषजचे, आणि तो लोगो खूपच युनिक वाटला आम्हाला. असं कळलं की तुम्ही दोघांनी मिळूनच तो बनवलाय, तर त्या नाव आणि लोगो मागचं आम्हाला थोडं ऐकायला आवडेल. त्यामध्ये ना, आता विश्व परंपरेत आम्ही पहिलं म्हणजे त्याच परंपरेत शिक्षण घेतलेले, गुरु शिष्य परंपरानुसार. तर असं होतं की विश्व तर नाव आलं पाहिजे सुरुवातीला. जसं माझ्या मित्रांचे क्लिनिक अगोदर सेट झाल्यामुळे त्यांनी विश्वरमा, विश्वदत्त, विश्वकाशी, विश्व समजा माऊली, असे वेगवेगळे विश्व नाव लावलेले होते. मी म्हणलं विश्व पुढे काय, तर असं झालं होतं की आमचं पारंपरिक शेतीमध्ये आम्ही सुंठ म्हणजे अद्रक जे म्हणतो आपण, आले म्हणून ते रॉ मध्ये किंवा आयुर्वेदानुसार विश्व नाव आलेले. तरी आपलं स्वतःच कल्टिवेशन मधलं आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे, जे की आयुर्वेदामध्ये खूप साऱ्या वेळेने ते काम करतं, पाचन म्हणून किंवा वेगवेगळ्या कपाच्या आजारामध्ये ते आपण ते युज करतो विश्व. ट्रेडिशन. तर ते विश्व म्हणजे एक आम्हाला आदर होता त्या नावाबद्दल, आलं पाहिजे. आणि दुसरं विश्व भेषज. भेषजचा अर्थ आहे की मेडिसिन, प्रिपरेशन. आता आपण जे काही कल्टिवेशन करतो त्याचं प्रोडक्ट करतो, तर मग हे भेषज हे नाव येणं गरजेचं होतं. म्हणजे आम्हालाही ते आवडलं, विश्व भेषज. म्हणजे विश्व सुंठ, भेषज म्हणजे औषधी, विश्व म्हणजे पूर्ण जग पण आलं, वर्ल्ड. तर ते आमच्या लोगो मध्ये आम्ही असं हे केलेलं आहे. तर ते, आणि त्या जे हँड आहे
त्या हँडला मी सुंठीचा कलर दिलेला आहे थोडासा, म्हणजे जो काही ड्राय अद्रकचं पावडर असतं तर ते त्याच्या मागचा जो उद्देश आहे. आणि त्यामध्ये जे काही आपण डॉट डॉट शेवटचे dot हा टॅबलेट्स आपल्या ज्या असतात आयुर्वेदिक टॅबलेट्स, तर त्याही त्यात ऍड केल्या आणि पॉझिटिव्ह म्हणजे प्लस चिन्ह जे की हॉस्पिटलचं असतं असं त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि तिथे मध्ये एक आपण खल ठेवलेला आहे, त्या खलमध्ये आपण मेडिसिन म्हणजे असं दाखवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये अजून जर बघितलं तर मी त्या खलच्या खाली रूट्स दाखवलेले, म्हणजे खलमध्ये रूट्स दाखवलेले, म्हणजे आपण जमिनीशी कनेक्टेड आहे, कल्टिवेशनच्या रिलेटेड आपण काम हे शेवटपर्यंत करणार, म्हणजे विश्व भेषज. आणि आपले जे काही प्रोडक्शन आहे म्हणजे फिनिश प्रोडक्शन, तर ऑल ओव्हर इंडिया जातं, म्हणून वर्ल्ड म्हणजे ते पण आपण तिथे हे केलं होतं की सगळं जे काही ते सगळं मॅच होत आहे. म्हणून तो खूपच जास्त विचार विचार. आणि त्याचा ग्रीन कलर दिलेला आहे, त्याचा अर्थ होता की ग्रीनरी, कारण सगळे वनस्पती ग्रीन असतात. तर त्याचं आम्ही जास्त दोघांमध्ये डिस्कस केलं, काही फॅमिली वगैरे त्यांना सांगून थोडस आपण त्याला आम्ही सिलेक्ट केलं. आणि आता हे नावाच्या पलीकडे स्वतःच हॉस्पिटल क्लिनिक टाकणं हे फक्त म्हणायला जेवढं सोपं आहे, तेवढं पाठीमागे त्याच्या इन्व्हेस्टमेंट मेहनत खूप जास्त असते. तर एकदम बेसिक पासून ऐकायला आवडेल आम्हाला की हे हॉस्पिटलच्या पाठीमागे प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही इन्व्हेस्ट किती केले, त्याच्या पाठीमागे काय काय विचार तुमचा होता प्रत्येक गोष्टीच्या बारकाईमध्ये. अच्छा, आता हे जे हॉस्पिटलचा आमचा जो प्लॅन झाला होता, तर सर्वात महत्वाचा जागाचा रोल असतो. म्हणजे आमचे सरही म्हणायचे की जागाही प्रॉपर असायला पाहिजे. म्हणजे हॉस्पिटल सेटअप एकूणही समजा जे काही ज्यांनाही हॉस्पिटल टाकायचं आहे युजी स्टुडंटला किंवा ज्यांचा प्लॅन आहे कशी जागा असायला पाहिजे, तर आमचे सर म्हणायचे की त्या आजूबाजूला थोडस काय स्मशानभूमी वगैरे नसायला पाहिजे. दुसरी गोष्ट आजूबाजूची कॉलनी वगैरे पण थोडस काय म्हणता येईल ना, थोडं स्वच्छता किंवा चांगलं एरिया पाहिजे जिथं असं शांतता आणि एक काय म्हणतात ना प्रोफेशनल लोक राहणार, किंवा साधेही चालतील पण अति धिंगाणा वगैरे असं एकदम शांत पाहिजे, जिथं की आजूबाजूला वाईन शॉपी किंवा स्मोकिंगचं असं काही नसायला पाहिजे. म्हणजे साधा टेम्पल असेल तर अजून चांगलं. फक्त मोस्टली 2-3 क्रायटेरिया आहे की स्मशानभूमी नसली पाहिजे. दुसरी गोष्ट आजूबाजूला बिअर बार वगैरे असं प्रकार नाही पाहिजे अटॅच मध्ये, जेणेकरून त्याचा बॅड इम्पॅक्ट पडतो. आपल्याकडे वृद्ध लोक येतात, लेडीज लोक जास्त येतात हॉस्पिटलला, तर अशा ठिकाणी प्रॉब्लेम येतो की त्यांना असं वाटतं की सेफ्टी सिटी वाटत नाही तिथे, म्हणजे की असं पॉझिटिव्हिटी वाटत नाही की आपल्याला तिथे जाऊन असं म्हणजे एकदम म्हणजे काय म्हणतात ना एकदम व्हीआयपी एरिया. हा, सॅटिस्फॅक्शन म्हणल्यापेक्षा तो एरियात जाण्यासाठी असं एकटी लेडीज येऊ शकेल अशा ठिकाणी ती जागा चॉईस केली पाहिजे, व्हेंटिलेशन पाहिजे. आणि दुसरा जो पार्ट आहे की क्लिनिक एकदम सिम्पलही नसायला पाहिजे, असं माझा एक्सपिरियन्स किंवा मी काही जेवढं काय आम्ही दोघं भाऊ फिरलो त्यातून ऑब्झर्व मध्ये असं आलं की थोडस स्टँडर्डनेस पाहिजे. मोस्टली आपण ॲलोपॅथीच्या क्लिनिकला जातो, तर तिथे किंवा आमच्या पाहुण्यात वगैरे खूप सारे क्लिनिक ॲलोपॅथी किंवा माझ्या भाऊजीच आहेत, त्यांच्या सेटअप मध्ये ओपीडी मध्ये बेसिंग असणं म्हणजे बेसिक गोष्टी. आता आपल्याकडे बघू शकता तुम्ही प्रत्येक रूम मध्ये बेसिंग म्हणजे पाण्याच्या सुविधा असेल, दुसरी गोष्ट व्हेंटिलेशन असेल, क्लिनिक सगळं ग्लास मध्ये केलेलं आहे किंवा मग आपल्या आपल्या पद्धतीनं, किंवा टेबलचे कलर्स असतील ते पण युनिक केलेले आहे. आणि जे काही मेडिसिन लागतं ते पण आपण जे रेग्युलर मध्ये आपल्याला बेसिक ते सगळंच आपण मागवलेलं आहे. तर थोडक्यात क्लिनिक असं सपोगेटेड किंवा असं फॅसिलिटी मिळाली पाहिजे, कारण बऱ्याच वेळेस तीच अडचण येते, कंप्लेंट पण करतात लोक की बाबा इथे आयुर्वेदिक हॉस्पिटलला गेलो होतो दुसऱ्या, तिथे फॅसिलिटी नव्हती. किंवा माझे आता ह्या 1 महिना झाला मला हॉस्पिटलला रनिंग मध्ये मी चालू करून, तर जवळपास 27-28 पंचकर्म पेशंट झाले. तर सगळ्यांचा रिस्पॉन्स खूप चांगला होता. सगळ्यांना वाटत होतं यार साऊंड सिस्टम तुमची खूप मस्त आहे, रिलॅक्स वाटतं, रिलॅक्स वाटतं तुम्ही. आणि जे म्हणजे असं माइंड स्टेबिलिटीसाठी असं म्हणजे आपण जे काही गॉड इन्स्ट्रुमेंटल सॉन्ग वगैरे लावतो तर त्यांना छान वाटतं. मी स्थानिक कर्म पण खूप जास्त करतो. आपण कल्टिवेशन करत असल्यामुळे आमचं असं असतं की पत्रपोट्टली हा जो कन्सेप्ट आहे आपण आलेला, तो मी वातशामक म्हणजे आपण जिथे जिथे पेन होतो तिथे पोट्टेली करतो, षष्टीसाली पिंडस्वेद करतो, वेगवेगळे अग्निकर्म विद्यकर्म असे करतो, पंचकर्म मध्ये स्थानिक कर्म पण करतो. म्हणजे हे सगळे प्रोसिजर जास्तीत जास्त केल्या जातात हॉस्पिटलला. आणि मग मेडिसिनचा पार्ट, कारण नवीन क्लिनिक असल्यामुळे मेडिसिन मॅनेजमेंटला थोडंसं हार्ड जातं, कारण ऍक्च्युअल मध्ये आपण मोठ्या मोठ्या डॉक्टरांकडे आपण ते बघितलेलं आहे सगळं, पण जेव्हा आपण स्वतः बघतो ना तेव्हा कन्फ्युजन होतं. म्हणजे अनुलोमक म्हणजे आपल्याला विरेचनसाठी एखादं जर चॉईस करायचं असेल समजा, तर आपल्याला वाटतं
म्हणजे आपण हरितकी देऊ शकतो, आपण गंधर्व हरितकी देऊ आपल्याला शकतो, 4-5 नावं एरण आहेत. भ्रष्ट हरितकी देऊ शकतो, एरण तेल देऊ शकतो, आपण अविपत्तिकर चूर्ण देऊ शकतो. म्हणजे खूप सारे असे ऑप्शन असतात एरण तेल रात्री पिण्यासाठी. म्हणजे 10-15 येतात. मग यात कोणतं चॉईस करायचं? जसं की आरगवत कपिला असे खूप सारे 10-15 म्हणजे आपण याच्यासाठी देतो अनुलोमन म्हणतो की दोष कोणता, अवस्था, स्थान, स्रोतस वगैरे हे सगळं ते बघून त्यांचा एक्सपिरियन्स नुसार त्यांना माहित असतं. आपल्याला थोडं कन्फ्युजन होतं सुरुवातला. तर मग आपण अशा वेळेस काय करू शकतो? समजा माझं ओपीडी मध्ये जे काही लोक जास्त येण्याचं रिझन असेल पेशंट, तर मी स्थानिक कर्मावर जास्त भर दिलेला आहे. म्हणजे पेशंटला फक्त मेडिसिन द्यायचे आणि तो निघून जाणार असं नाही. त्याला म्हणजे करायचंच आलं की त्याला कुठलं न कुठलं पंचकर्म करायचं. त्यांनी म्हणलं मान दुखते मान्यवस्थी फिक्स, पाठ दुखते कटी, रिलीफ म्हणजे अग्निकर्म विद्याकर्म प्लस मान्यवस्थी असं फिक्स असतं. प्लस गरज पडली तर मी पत्रपोटली करतो. त्या व्यतिरिक्त तेच कटिबस्ती असेल, सायटिका असेल, वेगवेगळं असेल, म्हणजे लीज थेरपी असेल, म्हणजे असे मी मल्टिपल वेने त्याला ट्रीट कसं करता येईल ते करतो. आणि सुरुवातीला थोडस कसं असतं की सगळ्यांना वाटतं की म्हणजे फर्स्ट कस्टमर जेव्हा येतो की सगळ्यांना वाटतं की पैसे वगैरे थोडस मॅनेजमेंट त्याला कसं कमी करता येईल. तर थोडस आपण त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं प्राइस वगैरे त्यांना सांगू शकतो. ओपीडी फीस वेगळी, स्थानिक कर्माचं वेगळं, प्लस आपण मेडिसिन देतो त्याचं वेगळं. जर त्यांना एकत्रच पेमेंट दिलं की त्यांना थोडं टेन्शन येतं की एवढे कसं काय पैसे घेतले. पण त्यांना म्हणता येते 200 रुपये ओपीडी फीस आहे, तुमचं स्थानिक आपण शिरोधारा केली त्याच्या आपण पर सेटिंग 500 रुपये घेतो, मग ते 700, मग मेडिसिनचे 700, असे तुमचे तिन्ही मिळून पेमेंट झालं. आपले बरेचसे विद्यार्थी असे चुकतात किंवा डॉक्टर्स की त्यांना एकदाच पेमेंट देतात, हे 1700 झाले, मग त्यांना वाटते 1700 कशाच झाले. त्यांना आपण वेगवेगळे जेव्हा दाखवलं, बरं ठीक आहे, मग थोडंफार आपण त्याला 100-200 रुपये 300 रुपये डिपेंड ऑन कंडिशन नुसार. माझ्याकडे आता इथे सयाजी हॉटेल आहे, तर तिथली सेक्युरिटी येतात, एकदम गरीब आहे, किती पेमेंट असणार आहे, त्यांचं पाय एकदम स्वेलिंग वगैरे होती. त्यासाठी मग मी मेडिसिन काही सॅम्पल दिले, काही माझे स्वतःचे दिले, 1-2दा पैसेही घेतले नाही. मग असंही करावं लागतं, डिपेंड ऑन सिच्युएशन नुसार हे करायचं. म्हणजे पण त्यांनी मला 3 पेशंट दिले की डॉक्टर साहेब खूप चांगलं बोलतात, बाहेर दुसरीकडे गेले पैशाशिवाय काही बोलतच नाही ते, पण यांनी मला सॅम्पल दिले असं दिलं. तर ते सगळ्या सयाजी हॉटेलला सांगितलं, ते म्हणजे मी मॅनेजरला सांगतो, त्यांनाही पंचकर्म करायचं. ऍक्च्युअल मध्ये तिथे फॉरेनर येतात, 5 स्टार हॉटेल येते, रामा इंटरनॅशनल नंतर संभाजीनगरचे सगळ्यात मोठे हॉटेल. म्हणजे अशी मदत होती. माझ्याकडे बिझनेसमॅनचे वगैरे पण भरपूर आता पंचकर्मासाठी स्टार्ट झाले 7 दिवसासाठी. तर त्यांना पण मी असं ऍव्हरेज रेट वगैरे असेल आणि त्या पद्धतीने करतो. फॅसिलिटी देणं मस्ट आहे, कारण त्याशिवाय ग्रोथ होणार नाही. बरोबर, कारण फॅसिलिटी दिल्या तर सॅटिस्फॅक्शन हा, जातात आणि सोबतचे 3-4 जण घेऊनच येतात, ते सॅटिस्फाय होऊन गेले. घेऊन आता सुवर्ण प्राशांसाठी, आता लहान मुलांसाठी आपण हे असं एंटरटेनमेंटसाठी छोट्या छोट्या गोष्टी असेल, बैलगाडी असेल, ते गाईचं असेल, किंवा त्यांना मी असं खेळणं, बलून असतात ते देऊन मग ते सुवर्ण प्राशांचा ड्रॉप घेतात. आता एक बाळाने तर समजा आता बाय चान्स त्याला कपाचा त्रास होता, थोडस हे केलं त्याने, उलटी आल्यासारखं, मग तेव्हा माझं बेसिंग एकदम हे आलंय. जर ते नसतं कदाचित तर ते पेशंटची तिथे आपण फॅसिलिटी मिळाली नसती, मग ते बाहेर जाऊन किंवा आपलं क्लिनिक खराब होणार. म्हणजे अशा छोट्या गोष्टी, म्हणजे मला त्याचा एक्सपिरियन्स 3ऱ्या दिवशी झाला ओपीडीच्या 3rd डेला, की ते पेशंटला उलटी येणं त्या बाळाला, आणि तेवढ्यात त्याच्या आईला म्हणलं ते बेसिंग आहे तिथे जाऊन त्याला हे करा. जर ते नसतं तर असं होतं, मग तिथे जास्त इकडे तिकडे, मग तिथे धिंगाणा, आपलाही टाइमपास, तिथे निगेटिव्ह फीडबॅक बाहेर जाणार. तर त्यामुळे क्लिनिक हे व्यवस्थितच असायला पाहिजे. त्याच्यावर थोडासा खर्च होतो, पण मग त्याचं बेनिफिट नंतर मिळेल आपल्याला. थोडस समाजामध्ये साधारणतः क्लिनिक टाकण्यासाठी किती इन्व्हेस्टमेंट करत? इन्व्हेस्टमेंट मध्ये तर आता आमचं जवळपास 10 ते 12 लाखाची इन्व्हेस्टमेंट क्लिनिक मध्ये आम्ही इथे केलेली आहे. विथ फर्निचर. आणि आमचं आता जागा, आता याला 2 स्टेप आहे. आता आम्हाला सेटअप हा मोठा करायचा होता, कारण आमचं आयपीडी आणि आमचं जे काही गावाकडचं प्रोडक्शन आहे त्याच्यासाठी स्टोरेजसाठी जागा खूप लागत होती. आम्ही 2 स्टेप मध्ये जागा केली. आता जवळपास 1000 स्क्वेअर फूट आम्ही रोड टच जागा घेतलेली. तुम्ही बघसाल तर 31 फुटाची जी जागा आहे, तर ते आपण तिथे ओपीडी केली, रिसेप्शन केलं, 2 ओपीडी केले, पंचकर्म केलं, स्थानिक कर्मासाठी केलेलं आहे, 2 एक्झामिनेशन टेबल आहे. पण ही जागा काही आम्हाला मेडिकल स्टोरेज साठी किंवा आयपीडी साठी नाही पुरत. मग आम्ही काय केलं, थोडस फ्रंटला रेंट जास्त असतो, मग तिथे काही पार्ट केला आणि बॅकला असं केलंय. म्हणजे बॅकला आमचं 1200 स्क्वेअर फूट दुसरी जागा आहे, तिथे औषधी आणि आयपीडी असं केलेलं आहे. आणि तिथे पंचकर्म विभाग पण चालू करायचा आहे, म्हणजे जो की रोड पासून, मेन क्लिनिक पासून 50 मीटर दूर आहे. ऍक्च्युअल मध्ये रेंट मध्ये खूप फरक पडतो.
म्हणजे एक 60% मध्ये फरक पडतो. म्हणजे आपल्याला जर जागा मोठी अशी जागा चॉईस करायची होती, सुरुवातीलाच आमचं ठरलं होतं की मेन ठिकाणी ओपीडी, रिसेप्शन आणि स्थानिक कर्मासाठी पाहिजे. पण आपल्याला अजून जागा कमी पडेल तर मग ती सगळीच रोडवर घेतली तर चार्जेस वाढतात जवळपास. आता म्हणून आपण ते ज्यांची स्वतःची जागा असेल ते तर अतिउत्तम, पण मोस्टली नसतात मुलांच्या, सगळ्या रेंटेडच जागा करतात. मग त्यावेळेस आपण ऑप्शन करू शकतो की फ्रंटला ओपीडी, बॅकला आयपीडी किंवा काय असेल तुमचा इतर सेटअप, जेणेकरून तुमची कॉस्टिंग वाचू शकता तुम्ही. आणि बाकी रिसेप्शनला ज्या काही गोष्टी असतात, समजा एखादं आपल्या धन्वंतरी मूर्ती असेल, तुम्ही आपल्या क्लिनिकला बघू शकतात की एकदम सुंदर अशी मूर्ती आहे, कोल्हापूरवरून आम्ही ते आणून तिथं हे केलं. त्यानंतर टीव्ही असेल, आता लहान मुलं वगैरे असेल तर ते टीव्ही बघतात सुवर्णप्राशन डेला किंवा एरवी. आणि त्या व्यतिरिक्त जे काही वयस्कर किंवा वृद्ध लोक असतात त्यांना आपण तिथे पंचकर्माचे जे काही व्हिडिओ असतात किंवा आपलं जे काही गावाकडचं वर्क चालतं ते पण आपण त्या एलईडी मध्ये सेव्ह केलेले आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला च्यवनप्राश काय असते याच जर कन्सेप्ट माहित नसेल तर बघा बाबा तुम्ही आम्ही कसं करतो, काय करतो, कुंकुमादी ऑइल कसं करतो किंवा आमचे इतर काय कल्टिवेशन असतात, आमचं रॉ कसं आहे, तर तुम्ही ते एलईडी पण आम्ही सॅम्पल पाहिले, बाहेर पंचकर्माची पूर्ण माहिती, त्याच्यानंतर इथं सुद्धा ज्ञानेश्वरीची एक थीम पॉझिटिव्हिटी म्हणजे पेशंटला. तेच आता आम्ही ते ओपीडी मध्ये एक थीम केलेली आहे की एक आयडिया आली, आम्ही मग ते कल्टिवेशन करतोय, त्याच्यानंतर आम्ही प्रोडक्शन करतोय आणि ती पुढे स्प्रेड करायचंय. म्हणजे ते आमच्यासाठी स्वतःची लाईन, म्हणजे पूर्ण तुमची म्हणजे जेव्हा आपल्याला वाटतं आता खूप झालं किंवा असं थोडंसं असतो ना आपल्यामध्ये, चला आराम करू, हे करू, तेव्हा हे बघितलं का असं वाटतं नाही जबाबदारी खूप आहे, हे आपल्याला पुढे घेऊन जायचं तर काम करावं लागेल. आणि मग फिरणंही नसतं कुठे, आणि फिरलो तरी कामानिमित्तच, असा जो पार्ट आहे. म्हणजे ओव्हरऑल कुठेही चाल तर आमचं ते कामाचंच असतं, म्हणजे फार्मास्युटिकलचं असतं किंवा क्लिनिकचं असतं किंवा बॉटनी, म्हणजे स्प्रेड होतं. आणि ह्या आता तर पुढे वेगवेगळे लोक कनेक्ट होतात आमच्याकडे. म्हणजे आता ही क्लिनिक मध्ये आम्ही आयुर्वेद पंचकर्म करतोय, स्नेहन स्वेदन वगैरे जे काही आपले कर्म आहेत ते सगळेच आपण करतोय. त्या व्यतिरिक्त पुढचा जो पार्ट आहे योगा आणि निसर्गोपचार, तर आपण आपल्या बोर्डवर लिहिलेलं आहे योग आणि निसर्गोपचार. तर आपण ते गावाकडे एक पुढच्या 6 महिन्यामध्ये आपण करतोय. तिथे एक फ्युचर प्लॅनिंग आता निसर्गोपचार. निसर्गोपचार आपण तिथे एक 90x60 असा एक हॉल करतोय. तिथे गेस्ट साठी एक वेगळा रूम, मेल फिमेल रूम, टॉयलेट, बाथरूम, पार्किंग, सगळ्या सुविधा, आणि समोर गार्डन आहे, त्या बॅक साईडला तो हॉल. आणि मग ते हॉल कम्प्लीट झालं, योगा निसर्गोपचार चालू करायचं आणि त्यानंतर मग क्लिनिक तिथे पण. मग ते क्लिनिक एकदम आता इथे पूर्ण लक्झरियस, म्हणजे ग्लास वगैरे सिस्टमॅटिक, जे व्हीआयपी लोकांना जे आवडतं ते इथे केलंय. तिथे पूर्ण अपोजिट करायचं, तिथे एकही ग्लास राहणार नाही किंवा एकही प्लास्टिक टेबल खुर्ची राहणार नाही. तिथे सगळं आपले लाकडी चेअर, पूर्ण वरती कौलारू, ह्या पद्धतीत होणार. ते नॅचरल, म्हणजे जे असतं ना असं जुना फील आला पाहिजे त्या लोकांना, एकदम ट्रॅडिशनल, एकदम जंगल. म्हणून आम्ही पूर्वकल्पना म्हणून जवळपास 1 एकर त्या हॉस्पिटलच्या पुढे झाडच लावलेले आयुर्वेद. त्यामध्ये जवळपास 300 व्हरायटीचे प्लांट आहे. म्हणजे एंट्रीला दोन्ही साईडने आपण झाडं घेतले आणि ते रस्ता, आणि एक साईडने ते हॉल आणि दुसऱ्या साईडने क्लिनिक. तिथेच आमचं घर आहे. तिथे व्यवस्थित असं सगळ्याच मग व्हेजिटेबल्स, फळांचे झाडं, आयुर्वेदिक झाडं, सगळ्या प्रकारे आपण तिथे मॅनेजमेंट करतो. तर ते मला असं वाटतं पंचकर्मासाठी मदत होईल, ज्यांना मानसिक ताण आहे किंवा आपण शरीर शुद्धी किंवा डिटॉक्सिफिकेशन हा प्रकार खूप जण आता करताय, म्हणजे त्यांना आवड निर्माण झाली, एकाने केलं ते दुसरा पण तुम्हालाही करायचं. तर असे पेशंट आपण तिथं त्यांना रेफर करणार. तिथे शांततेत मस्त 7 दिवस त्यांना आपण डाएट वगैरे सगळ्या गोष्टी प्रॉपर मॅनेजमेंट करणार. ठीक आहे सर, खूप छान वाटलं सर तुमच्याशी बोलून. तुम्हाला एकदम पॉझिटिव्हिटी फील होते तुमच्याजवळ बोलताना, इथे बसल्यानंतर. त्यामुळे पूर्ण तुमचा आजचा जो शेड्यूल आहे त्याच्यामधून आम्हाला वेळ दिल्याबद्दल पूर्ण टीम आयुर्वेद मराठीकडून आम्ही धन्यवाद करतोय. आणि थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल पण. आणि संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओ पाहून लाईक करू शकता, आणि डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन सरांविषयी तुम्हाला माहिती मिळेल, त्यांचे पेजेस मिळतील, त्यांनाही एक्सप्लोअर करा. म्हणजे तुम्हालाही तुमच्या येत्या फ्युचरमध्ये यांच्याकडे बघून तुम्हाला काय इम्प्रुव्हमेंट करता येतील हे सर्व कळेल. ठीक आहे, थँक्यू सर.